अलिशा, तू गेली 7 वर्ष डी-एम-टी प्रॅक्टिशनर आहेस. तर पहिलं म्हणजे मला हे सांग, की डी-एम-टी म्हणजे काय? डान्स मूव्हमेंट थेरपी. फुल फॉर्म तर माहिती आहे, पण त्यात नेमकं काय होतं? आणि त्याची गरज कोणाला असते? खूप सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कशा पद्धतीने आपण आपल्या शरीराद्वारे, आपल्या हालचालीद्वारे हं, स्वतःला हं. व्यक्त करू शकतो आणि शरीराद्वारे, मूव्हमेंट्सद्वारे कशा पद्धतीने आपण आपल्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये किंवा भावनांमध्ये फरक आणू शकतो. आपल्या बॉडी लँग्वेजनुसार ती थेरपी आहे. आपल्या बॉडी लँग्वेजची थेरपी आहे ती, असं आहे? आपल्या बॉडीने आपण कसं कम्युनिकेट करतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू जेव्हा काउन्सिलिंगला जाशील हं, किंवा हं. टॉक थेरपीला जाशील किंवा मित्रांसोबत बोलत असशील, तेव्हा आपण मन मोकळेपणे बोलतो आणि शब्दांनी स्वतःला व्यक्त करतो. हं, मनातली चिड असेल का काही असेल हं. आणि खूपदा असं शेअर केल्याने हलकं पण वाटतं. असं वाटतं की अरे कोणीतरी आपल्याला ऐकलं, कोणाकडे तरी आपण व्यक्त होऊ शकलो. हं, हं. तर ज्या प्रकारे आपण शब्दांद्वारे स्वतःला व्यक्त करू शकतो, त्याच प्रकारे आपली बॉडी, आपलं शरीरही सतत आपल्याशी बोलत असतं. आणि मग शब्दाने आपल्याला नीट व्यक्त होता येतच असं नाही. हो आणि कधी-कधी शब्दांच्या आधी आपली बॉडी ऑलरेडी कम्युनिकेट करून टाकते, की बरोबर. चेंज ऑफ एक्सप्रेशन असेल हं, किंवा हं. मध्येच मला असं माझं पॉश्चर चेंज झालं का माझं पॉश्चर ओपन झालं, तर ऑटोमॅटिकली एखाद्याला बघूनच आपण एक साधारण अंदाजा लावतो, की अरे हा माणूस ह्याच्या मनात काय चालू असेल का? हा किती कॉन्फिडंट वाटतोय हं, का? हं, तर आपली बॉडी सतत ते क्यूज देत असते इतरांना सुद्धा आणि स्वतःला सुद्धा. तर इट इज एक्सप्लोरिंग दॅट लँग्वेज ऑफ द बॉडी हं. आणि त्याचा वापर करून आपण कसं स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे बेसिकली डान्स थेरपीचा हा पाया आहे, की आपल्या शरीराचा आणि आपल्या मनाचा एक संबंध आहे, एक नातं आहे. त्याचं माइंड बॉडी कनेक्शन. हं, म्हणजे मी जर स्वतःचं उदाहरण दिलं तर जेव्हा माझा मूड चांगला असतो आणि मी जेव्हा आनंदी असते, तेव्हा मी अशी हं, बागडत फिरत हं, असते, उडत असते किंवा माझं शरीर खूप हलकं असतं. मी गाणं गात राहीन, गुणगुणत राहीन आणि मला कधी-कधी कळत पण नाही, की माझा मूड चांगला आहे. पण मी जर माझ्या शरीराकडे लक्ष दिलं, तर मला वाटतं, की आज काहीतरी चांगल्या मूडमध्ये आहे. कारण हं. यू आर मूव्हिंग इन दॅट हलके मॅनर. असतो असं एकदम हलकं आपण. वाटतं. त्याच प्रकारे जर कधी आपल्याला ताप आला असेल किंवा कणकण असेल किंवा काहीतरी दुखत असेल शरीरात, तर आपण थोडे चिडचिडे होतो, थोडं हं, इरिटेटेड होतो. सुचत नाही काय किंवा असं बोलतो ना, की आता माझ्याशी बोलू नको, का मला बरं नाही वाटत आहे. तर हां. कुठेतरी आपला मूडही अफेक्ट होतो. म्हणजेच की शरीराचा आणि बॉडीचा एक शरीराचा आणि मनाचा एक कनेक्शन आहे. ज्या प्रकारे आपलं शरीर आपल्या आतले फीलिंग्स किंवा आपले आतले विचार व्यक्त करतं, त्याच प्रकारे आपण शरीराद्वारे आपल्या विचारांमध्ये कसं बदल आणू शकतो आणि कसं फीलिंग्समध्ये बदल आणू शकतो, हे डान्स मूव्हमेंट थेरपी ह्याच्यावर फोकस करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक अख्खी प्रोसेस आहे, एक अख्खी म्हणजे ते चक्र पूर्ण करते. म्हणजे आपण आपल्या मनात काय असतं ते आपलं शरीर व्यक्त असंही करत असतं. पण तू म्हणतेस, की अ, आपण मनातवर थोडाफार आपला ताबा असतो म्हणाला, की आपण ते जगाला दाखवत नाही. पण शरीर जगाला दाखवत असतो आणि स्वतःलाही दाखवत असतो. सो तू म्हणतेस, की आपण डेलिबरेटली शरीराच्या हालचाली अशा करायच्या ज्यामुळे मनावर आपला ताबा मिळेल किंवा ताबा म्हण म्हण किंवा आपल्याला आपलंच मन समजेल. समजेल आय थिंक इज अ बेटर वर्ड. हं, डान्स थेरपीची एक पुरी प्रोसेस आहे, पुरी प्रक्रिया आहे. म्हणजे हं, फक्त व्यक्त करणे हे हा एक भाग झाला. स्वतःला एक्सप्रेस करणे क्रिएटिव्हली, मूव्हमेंटद्वारे, कलेद्वारे, आर्टद्वारे हा एक भाग झाला. पण त्याच्या बियॉन्ड जाऊन आपण जेव्हा स्वतःला एक्सप्रेस करतो, तेव्हा अशा पण गोष्टी बाहेर येतात ज्याच्याबद्दल आपल्याला स्वतःला माहिती नसतं. हं, हं, म्हणजे मला कुठेतरी शरीरात किंवा माझ्या मनात राग दडलेला असेल किंवा कुठल्या बाबतीत मला खूप हर्ट झालेलं असेल, हं. तर त्याही गोष्टी बाहेर येतात. आणि त्या जेव्हा मूव्हमेंटद्वारे बाहेर येतात, तर आपल्याला कळायला लागतं, की अच्छा मी अशी का वागते? का मला असं का वाटतंय? का हे असं का होतंय? हं, हं, हं. ती इन्साईट क्रिएट होते. ते रिअलायझेशन येतं, काहीतरी उमजून येतं आणि बेस्ड ऑन दॅट यू कॅन अल्सो टेक डिसिजन्स, की अच्छा आता जर मला माझ्यासोबत हे घडलंय किंवा हे होत आहे का मी अशी वागत आहे का हा पॅटर्न जर रिव्हील झालाय तर व्हॉट कॅन आय डू? मी काय बदल आणू शकते स्वतःमध्ये, माझ्या वागणुकीमध्ये, की रिॲक्ट न होता मी कशी एका परिस्थितीला रिस्पॉन्ड करू शकते, शांतपणे त्याच्यावर काहीतरी एक रिॲक्शन देऊ शकते. इट्स अ होल प्रोसेस व्हिच इज फॅसिलिटेटेड थ्रू मूव्हमेंट. मूव्हमेंटद्वारे ती प्रोसेस होते
आणि लाइक यू सेड की त्याच्याद्वारे आपल्याला स्वतःची ओळख अजून होते. आपल्याला स्वतःचे फीलिंग्ज, स्वतःचे विचार अजून समजायला लागतात हं. आणि त्याच्यानुसार आपण स्वतःमध्ये बदलही आणू शकतो. आता व्हेनेव्हर समबडी कम्स फॉर माय सेशन, कधी कोणी सेशनमध्ये आलं तर आम्ही ऑफकोर्स त्यांना त्या होल प्रोसेस थ्रू नेतो. हं. पण तुला जर उदाहरण द्यायचं झालं तर तुला जर मी सांगितलं की कौस्तुभ तू इकडून ह्या पॉइंटपासून ह्या पॉइंटपर्यंत चालत ये, तर तू कसा येशील चालत? कुठून येईन? कुठून सरळ चालत येशील. हं. पण मी जर तुला सांगितलं की आता ना एक काम कर, रांगत ये किंवा उलट्या पायाने चालत ये अरे बापरे! किंवा उड्या मारत ये हां, किंवा हात वर करून चालत ये हां. किंवा बॉडीला शेक करून चालत ये किंवा मोठे-मोठे पावलं घेऊन चालत ये. हं. तर जस्ट धिस एक्झाम्पल विथ दॅट मूव्हमेंट किंवा त्या मूव्हमेंटद्वारे कुठेतरी तुझं शरीराला कळतंय, की इकडून इकडे चालत येण्याची एकच पद्धत नाहीये. मी हं. वेगवेगळ्या पद्धतीने चालत येऊ शकतो. कुठेतरी तेच प्रोसेसिंग तुझ्या सबकॉन्शियस लेव्हलवर, तुझ्या माइंडवर पण होतंय, की एखाद्या परिस्थितीला सामोरे जायचं एकच मार्ग नाहीये. मार्ग नाहीये. आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रसंगाकडे, त्या परिस्थितीकडे बघू शकतो. बरोबर. तर बेसिकली तुझ्या माइंडला ऑप्शन्स येतात, चॉईसेस मिळतात, की मी प्रत्येक वेळेला राग आला तर हेच केलं पाहिजे असं नाही. मी असंही रिस्पॉन्ड करू शकतो किंवा ह्या परिस्थितीला हेच उत्तर नाही आहे, वेगळे पण उत्तर असू शकतात. हं, हं. तर दॅट लर्निंग, अनलर्निंग हॅपन्स इन द प्रोसेस ऑफ डान्स थेरपी आणि तिथे तो चेंज येतो, की मूव्हमेंट जरिये आपण कशा पद्धतीने आपल्या माइंडमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या फीलिंग्स, भावनांमध्ये कशा प्रकारे बदल आणू शकतो. ओके. मग सहसा त्याची गरज कोणाला असते? म्हणजे समज मी म्हणेन, की "अरे, मी मस्त जगतोय." बरोबर? हं, की हं. "हां, ठीक आहे. तू मला म्हणशील चालत ये, धावत ये, पळत ये, उड्या मारत ये, रांगत ये." येऊ शकतो. मला काही फरक नाही जाणवला. सो त्याची गरज कोणाला आहे? असं मी आता हे तू एक उदाहरण दिलंस मला आलं लक्षात. याच्यात बाकी पण गोष्टी असतील. पण मुख्य म्हणजे कोणाला तातडीची गरज असते आणि कोणाकोणाला मदत होऊ शकते. डान्स मूव्हमेंट थेरपीचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो. इट इज फॉर एव्हरीवन. हं. लोकांमध्ये गैरसमज आहे, की मला जर काहीतरी मानसिक आजार असेल किंवा माझं मानसिक संतुलन बिघडलं असेल, तरच मी थेरपीचा किंवा डान्स मूव्हमेंट थेरपीचा वापर करू शकतो किंवा त्याच्याकडे वळू शकतो. तर हे चुकीचं आहे. अ, त्याच्यासाठी कारण असं आहे, की आपण आयुष्यभरात वेगवेगळ्या टप्प्यांवर जेव्हा येऊन पोहोचतो, तेव्हा आपली परिस्थिती वेगळी असते. आपण स्वतः बदललेले असतो. स्ट्रेस, ताणतणाव वेगळा असतो आयुष्यात आणि वी ऑल्वेज नीड टू फेस सिच्युएशन्स इन लाईफ. कधी-कधी असं होऊ शकतं, की माझ्या स्वतःमधली जी एक अंदरुनी ताकद आहे किंवा रेझिलियन्स आहे कमी पडतोय हं, किंवा हं. ॲट अ टाईम बऱ्याच गोष्टी आल्यात, की अरे बापरे! हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे आणि आपण थोडेसे भांबावून जाऊ शकतो हं. किंवा अशा गोष्टी घडतात आयुष्यात, की ज्या मी कधी विचारही नाही केल्यात, की असं काहीतरी माझ्यासोबत झालंय. तर कुठेतरी आपण त्या प्रसंगी पण थेरपीचा वापर करू शकतो ॲज अ सपोर्ट हं, हं. आणि अ, जेव्हा कुठल्याही थेरप्युटिक मोडॅलिटीचा वापर केला जातो, कुठेतरी आपण स्वतःला पण बदलण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. म्हणजे हाऊ कॅन आय बी अ बेटर पर्सन? जसं मी म्हणाले, की मी एक बघते, की माझ्यात एक पॅटर्न आहे, तो सतत येतोय, सतत येतोय. त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या कामात अडथळा येतोय, कुठेतरी माझ्या नात्यांमध्ये अडथळा येतोय. मला सारखं वाटतंय, की लोकं मला समजून घेत नाहीयेत किंवा मी जे म्हणतोय ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा मी सतत अशी माझा मूड खराब असतो. तर कशा पद्धतीने मी स्वतःमध्ये बदल आणू शकते सो दॅट आय कॅन लिव्ह अ बेटर लाईफ, बरोबर. सो दॅट आय कॅन रिलेट बेटर विथ पीपल. हं. सो आय वुड से डान्स थेरपीचा वापर किंवा उपयोग सगळ्यांसाठी आहे. पण विशेषतः सांगायचं झालं तर अशा व्यक्तींसाठी ज्यांना स्वतःचे अनुभव किंवा स्वतःच्या मनातलं शब्दांद्वारे सोप्या पद्धतीने सांगता येत नाही. हं. कधी-कधी आपल्या आयुष्यात असे आघात झालेले असतात, ट्रॉमा झालेला असतो, ज्याच्यासाठी आपल्याकडे शब्द नाही आहेत. हं, हं. मला स्वतःलाच माहिती नाही माझ्या मनात काय चाललंय किंवा मी कसं व्यक्त करू ते. लहान मुलांसोबत असं कधी-कधी होतं, की आय डोंट हॅव वर्ड्स फॉर व्हॉट आय एम गोइंग थ्रू. म्हणजे माझ्या बाबतीत काय घडलं ते मुळात मला कळलंच नाहीये, असं पण होऊ शकतं. कळलंच नाहीये आणि कळलंय पण मी बोलू कसं? हं. कधी-कधी खूप
लाज वाटते, सेल्फ ब्लेम असतं, की अरे मी कसं बोलू? मी जर समोरच्याला हे सांगितलं तर तो मला जज करेल हं, हं, हं. किंवा मी इतरांबद्दलचे माझ्या फॅमिलीबद्दल कोणाला सांगितलं का तर त्यांना जज करेल. तर एक लाज, लज्जा, शरम असते, खूप ब्लेम असतो. तर अशा वेळी जेव्हा तुमच्याकडे वेगळा पर्याय आहे, की तुम्हाला शब्दांचा वापर न करता मूव्हमेंट किंवा कलेद्वारे स्वतःला व्यक्त करता येतंय, तर ते खूप लोकांना सेफ वाटतं. ते हं. खूप लोकांना जास्त सोपं वाटतं. तर ह्या व्यक्तींसोबत आपण डान्स मूव्हमेंट थेरपी आवर्जून करू शकतो. जी लहान मुलं असतात किंवा व्यक्ती असतात ज्यांना स्पीच डिफिकल्टी आहे, म्हणजे ऑटिझममध्ये खूपदा हे दिसून येतं, की त्यांचं स्पीच डिले आहे किंवा भाषण बोलण्याची पद्धत डेव्हलप नाही झाली आहे. हं, हं, हं. घरातले त्यांना समजून घेऊ शकतील, कारण घरात त्यांना सवय झालेली असते. ते काय बोलण्याचा प्रयत्न करतायत, काय सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण बाहेर इतरांना कधी-कधी नाही कळत, की हा मूल काय बोलायचा प्रयत्न करतोय किंवा आणि त्या मुलाला पण कधी-कधी कनेक्ट व्हायला इतरांसोबत कठीण जातं. कारण मला मला चिड-चिड होते, मला काहीतरी टोचतंय, मला भूक लागली आहे, मी कसं सांगू? माझ्याकडे ती अच्छा. भाषाच नाहीये. तर अशा वेळी या मुलांना जर एक क्रिएटिव्ह आउटलेट दिलं, डान्स किंवा मूव्हमेंट जरी, तर ते स्वतःला एक्सप्रेस करू शकतात क्रिएटिव्हली आणि फ्रीली एक्सप्रेस करू शकतात. हं, हं. तर ह्या मुलांसोबतही आपण डी-एम-टी करू शकतो आणि त्या व्यतिरिक्त डी-एम-टी सगळ्यांसोबत केलं जातं. मी 90-80 वर्षाच्या आजी-आजोबांसोबतही डी-एम-टी केलंय, ज्यांना पार्किन्सन्स आहे, अल्झायमर्स ओह! आहे. मी लहान मुलांसोबत सुद्धा केलंय. माझं बरचसं काम सुधारगृहांमध्ये आहे, तर तिथे सर्व्हायव्हर्स ऑफ सेक्शुअल व्हायलन्स, ट्रॉमा, जास्त करून मुली आणि बायका त्यांच्यासोबत केलंय. आपण शाळांमध्ये करू शकतो, कॉर्पोरेटमध्ये करू शकतो, सायकॅट्रिक सेटिंग्जमध्ये करू शकतो, म्हणजे ज्यांना डिप्रेशन, अँक्झायटी असे आजार आहेत त्यांच्यासोबत करू शकतो. अगदी रुग्णालयात म्हणजे ज्यांना कॅन्सर किंवा गंभीर आजार आहेत त्यांच्यासोबतही डान्स मूव्हमेंट थेरपी केली जाऊ शकते. त्यांच्या केअरगिव्हर्ससोबत म्हणजे जे त्यांची काळजी घेत आहेत त्यांच्यासोबत केली जाऊ शकते. फॅमिलीजमध्ये केली जाऊ शकते, कपल्ससोबत केली जाऊ शकते आणि अगदी एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिसचा स्ट्रोक जरी आला असेल किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे काम करत नसेल, त्यांच्यासोबतही डान्स मूव्हमेंट थेरपी करू शकते. एखाद्याला जर डिसेबिलिटी असेल, की मला ऐकता येत नाही किंवा चालता येत नाही किंवा मी व्हीलचेअरवर बाउंड आहे. हं, हं. तर यू कॅन डू डान्स थेरपी विथ एव्हरीवन ॲज लाँग एज दे आर लिव्हिंग. ओके. म्हणजे डान्स थेरपीचा वापर न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये पण केला जातो. म्हणजे जी व्यक्ती कोमामध्ये असतील किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असतील किंवा अनकॉन्शियस स्टेटमध्ये असतील. कारण जरी तुम्ही अनकॉन्शियस असाल, तरी तुमच्या आतमध्ये मूव्हमेंट चालूच आहे ना. तुमचा श्वास चालू आहे, तुमच्या शरीरात रक्ताचा प्रवाह चालू आहे, बाउल म्हणजे मूव्हमेंट मग इज त्यांचे असे प्रेझेंट. हात धरून किंवा पाय धरून असं करायचं? ते कसं वी करायचं? ट्राय टू ॲक्टिव्हेट द मसल मेमरी, कारण बॉडीमध्ये मसल अच्छा. मेमरी आहे, तर हाऊ कॅन यू ॲक्टिव्हेट बॉडी मसल मेमरी? टॅपिंग, मूव्हमेंट, गाईड करून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. ओके. तर डान्स थेरपी इज फॉर एव्हरीवन, इररिस्पेक्टिव्ह तुमचं वय काय आहे, तुमची एबिलिटी काय आहे, अ, तुमचं सोशल स्टेटस काय आहे, सगळेजण ह्याचा वापर करू शकतात. मला एक प्रश्न असा आहे हे ऐकून, की मग ही फक्त मूव्हमेंट थेरपी का नाही आहे? याला डान्स मूव्हमेंट थेरपी का म्हणतात? हं. खरं तर डान्स मूव्हमेंट थेरपीमध्ये मूव्हमेंट जास्त, डान्स कमी आहे. पण डान्सचा खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या संस्कृतीमध्ये. तू जर एकदम प्राचीन काळात गेला स्टोन एज मॅनमध्ये, त्या काळात, तर तो माणूस जर त्यांनी हातपाय चालवले नसते, तर शिकार केल्या नसता, पाणीसाठी धडपड केली नसती, तर हं. सर्व्हायव्हलच झालं नसतं. हं, हं, हं. राइट? तर तेव्हा मूव्हमेंट करणं खूप गरजेचं होतं फॉर सर्व्हायव्हल. आणि आपण इंडिजिनियस ट्राइब्समध्ये बघितलं किंवा आपल्या कल्चर्समध्ये बघितलं, तर पाऊस पडला तर लोकं नाचतात. हं. पीक कापणीच्या वेळी लोकं नाचतात किंवा कोणाचा जन्म झाला तर नाचतात, मृत्यू झाला तर नाचतात. आत्ताही आपण नाचतो, लग्नात नाचतो किंवा एकत्र येऊन. सो डान्स हॅज ऑल्वेज बीन अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर कल्चर अँड बरोबर. लाईफ. हो. त्यामुळे डान्स आपल्या खरं तर डी-एन-एमध्ये भिडलेला आहे. हं, हं, हं. ओके. फक्त एवढंच आहे की आपण ते विसरून जातो किंवा त्याचा वापर एवढा करत नाही. मूव्हमेंट सांगायचं झालं तर
इव्हन बिफोर देअर आर वर्ड्स शब्दांच्या आधी मूव्हमेंट असते. जेव्हा एखादं मूल गर्भाशयात असतं तेव्हा ते लाथ मारून, हं, हं, हं. पोटात हालचाल करून संवाद साधत असतो हो. आईसोबत. बाहेर आल्यावर पण रडण्याने किंवा मला भूक लागली आहे किंवा हातपाय चालवून इकडे-तिकडे बघून दॅट चाइल्ड इज कम्युनिकेटिंग विथ अस. सो मूव्हमेंट ऑल्वेज प्रिसीड्स लँग्वेज आणि तू जर एका लहान मुलाला बघितलं तर ते खूप मोकळेपणे मूव्ह होतात. हं. आपण जसे-जसे मोठे होत जातो तशी-तशी आपली मूव्हमेंट व्होकॅब्युलरी कमी होत जाते. आपण एक नियमांमध्ये स्वतःला ऑपरेट बांधून करू घेतो. बांधून घेतो, की असंच चालायचं, असंच बसायचं, असंच बोलायचं. अ, कामात जेवढे आपण व्यस्त होतो, तेवढे आपली मूव्हमेंट अजून कमी होते आणि पॅन्डेमिक नंतर तर हे अजून झालंय, की आधी लोकं आपल्याला उठसूट सवयच लागली आहे बसायची. हो, सवय झाली. आपण आधी खूप प्रवास करायचो. आता बरचसं वर्क फ्रॉम होम झालंय. बरोबर. लोकं अनेक तास एकाच जागी बसून काम करतात आणि इव्हन टेक्नॉलॉजी. आधी जर मला लाईट्स लावायच्या असतील, तर मी उठून स्विचबोर्डकडे जायचे, बोटांचा वापर करून लाईट लावायचे. आता मी Siri आणि Googleला पण सांगू शकते. लिफ्टचा वापर करतो, वॉशिंग मशीनचा वापर करतो आणि मीही करते. हं. तर कुठे-कुठे आपली ती मूव्हमेंट व्होकॅब्युलरी श्रिंक होत चालली आहे. ओके. तर डान्स मूव्हमेंट थेरपीमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टींना रिवाईव्ह करत आहोत. अच्छा. डान्सला सुद्धा आणि मूव्हमेंटला सुद्धा. म्हणजे जे अगदी आपल्या साध्यापासून डान्स म्हटलं तर त्याचं एक त्याचा पीक आहे, त्याचं शिखर आहे असं असं म्हणता येईल, की सुरुवात करतो आपण अ, समजा मी आळशी आहे, मी हलतच नाहीये जास्त. म्हणजे मी आहे आळशी, पण म्हणजे समजायची गरज नाही. पण मी हलत नाहीये जास्त. जेवढं मूव्हमेंट मी करायला हवी तेवढी हालचाल माझी होत नाहीये. तर समजा तिथून सुरुवात होते आणि मग जसा मी आनंदाकडे वळायला लागतो, तसा मी आणखीन नाचायला लागतो. अशी ती प्रोसेस आहे? मी ह्याचं उत्तर देते, थोड्या हां, वेळात म्हणजे आपण देते. नंतर एका सत्रात काय होतं ते आपण हं, तपशिलात बोलूच. पण म्हणजे मला म्हणायचंय, की त्याचं प्रोग्रेशन तसं असतं का? किंवा असू तो त्याचा शकतं, भाग असतो का? असू शकतो. अच्छा. दुसरं सांगायचं म्हणजे डान्स थेरपीची सुरुवात हं. डान्सर्सने केली. ओके. म्हणजे जिथे त्याचा उगम झाला, दे वर ऑल कंटेम्पररी डान्सर्स, पायनियर्स मोस्टली. हं, हं. त्यामुळे तिथे त्यांना कुठेतरी वाटायला लागलं, की डान्स जरी आपण फक्त कोरिओग्राफी नाही, तर आपण बरंच काही सांगू शकतो आणि स्वतःला व्यक्त करू शकतो. तर तिथून त्या थेरपीचा पण उगम झाला कुठेतरी. त्यामुळे डान्स इज अ व्हेरी इम्पोर्टंट पार्ट ऑफ डान्स मूव्हमेंट थेरपी. ओके. ऑल्दो त्याचं फोकस इज मोर ऑन मूव्हमेंट. बरं, मग या डान्स मूव्हमेंट थेरपीबद्दल, डी-एम-टीबद्दल ज्यांनी कधी कोणी ऐकलं नाहीये, पहिल्यांदा ऐकतायत. ठीक आहे, माझ्यासाठी पण नव्हे, तू करतेस म्हणून मला माहिती आहे. तर त्यांना पहिल्यांदा ऐकल्या-ऐकल्या वाटेल, की अरे काहीतरी नवीन फॅड दिसतंय. हं, हं. ना? नवीन काहीतरी नवीन उचापती सुरू झालेली दिसतीये. तर काय आहे हे? नवीन फॅड आहे, नवीनच चालू केलंय. तू म्हणतेस डान्सर्सनी हे चालू केलं. तर कधी चालू केलं? त्याचा नेमका त्याची गोष्ट सांग मला डी-एम-टीची. तुला काय वाटतंय कधीपासून डान्स मूव्हमेंट थेरपी आता असेल? मी तुला इथे बोलावलंय तर मी थोडंसं वाचलंय त्याबद्दल. त्यामुळे तू सांग मला साधारण माहिती आहे. ओके. पण कॅमेरासाठी सांग. अराउंड 1950मध्ये हं, डान्स हं. मूव्हमेंट थेरपीचा उगम झालेला. अ, आणि जसं मी म्हणाले, की तेव्हाचे जे पायनियर्स होते, मॅरियन चेस इज वन ऑफ द नोन ॲज द पायनियरिंग फिगर इन धिस मॅरियन फील्ड. चेस. येस. आणि त्यासोबत इतरही पायनियर्स आहेत हं, हं. त्यांच्याबरोबर. तर दे वर ऑल कंटेम्पररी डान्सर्स, मॉडर्न डान्सर्स होते आणि तेव्हाच्या ज्या सायकॉलॉजिकल थिअरीज होत्या, त्या दोन्हीला एकत्र आणून डान्स मूव्हमेंट थेरपीची सुरुवात झाली USA मध्ये 1950sमध्ये. ओके. त्यानंतर गेले 26 वर्ष डान्स थेरपी इंडियामध्ये सुद्धा आहे. अ, साधारण 1990मध्ये त्रिपुरा कश्यप इज वन ऑफ द पायनियर्स ऑफ डान्स थेरपी इन इंडिया आणि त्यानंतर माझ्या स्वतःच्या टीचर डॉक्टर शोहिनी चक्रवर्ती त्यांनी पण गेल्या 26 वर्षात सोशल सेक्टरमध्ये डान्स मूव्हमेंट थेरपीचा वापर केला आहे. अच्छा. पण तरी इट्स अ न्यू कॉन्सेप्ट. हं. नवीन आत्ता कुठेतरी ती लोकांपर्यंत पोहोचत आहे. लोकांना अजून त्याच्याबद्दल माहिती पडत आहे. अजूनही लोकं आहेत ज्यांना असं वाटतं, "अरे, मी कधी ऐकलं नाही आहे, हे काय आहे?" हं, हं. पण मी गेल्या 7 वर्षांपासून प्रॅक्टिस करते. त्यामुळे मी असं बघितलंय, की थोडं लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. आता प्रॅक्टिशनरबद्दल बोलूया. कारण एक टिपिकली असं असतं, की आता पहिला तर प्रश्न आपण म्हटलं, की फॅड आहे का? तर ते आपण बाजूला केलं. नाही बाबा याला सायंटिफिक बॅकिंग आहे. ते तू समजावणार आहेस. अ, पण मग आता
योगासनाचे लाभ लोकांना माहिती आहेत, व्यायामाचे जिम ट्रेनिंगचे लाभ लोकांना माहिती आहेत किंवा आहार सुधारण्याचे लाभ सुद्धा लोकांना माहिती आहेत. पण या सगळ्याचे जे ट्रेनर असतात, प्रॅक्टिशनर असतात, इन्स्ट्रक्टर असतात, तर एक असतं ना डोक्यात, की काहीतरी यांनी क्रॅश कोर्स केला, यांना सर्टिफिकेट मिळालं, झालं आणि आता हे आपल्याला टोचन देत आहेत. तर मग डी प्रॅक्टिशनर होण्यासाठी तयारी काय-काय करावी लागते? तू जर अब्रॉड गेलास, परदेशी गेलास, तर तुला मास्टर्सचे प्रोग्राम्स आहेत. अच्छा. US, UK, ऑस्ट्रेलियामध्ये. हं, हं. भारतात पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्याचं शिक्षण घेऊ शकतो आणि हे प्रॅक्टिस करायला ट्रेनिंग लागते. म्हणजे नुसतंच नाचून मूड चांगला होतो आणि म्हणून मी लोकांना नाचवत राहीन आणि त्यांचा हं. मूड चांगला करत राहीन, तर हे नाही आहे. त्याला व्यवस्थित ती प्रक्रिया शिकण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागते. ओके. आपल्या देशात मास्टर्स आत्ता चालू झालेत आणि त्याच्या व्यतिरिक्त डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, सर्टिफिकेट लेव्हलचे बरेच कोर्सेस आहेत. हं, हं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि कोलकाता सनवे जिथून मी माझं शिक्षण घेतलंय. ओके. तुम्ही तिथे जाऊ शकतात. सिमटाई मुंबई, स्मार्ट बँगलोर, पुण्यामध्ये संचेती हेल्थकेअर अकॅडमी आहे आणि आर्टस्पिअर आहे. तर हे काही कोर्सेस आहेत जिथून तुम्ही तुमचं ट्रेनिंग करू शकतात. आणि जे मॉडेल इंडियामध्ये जास्त करून शिकवलं जातं ते ग्रुप थेरपी मॉडेल आहे. तर तुम्ही एकदा तुमचं सर्टिफिकेशन आलं की तुम्ही त्या ग्रुपसोबत प्रॅक्टिसही करू शकतात. हं, हं. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स ॲक्ट आहे, त्याच्यात डान्स मूव्हमेंट थेरपी इज रेकग्नाइज्ड ओके. ॲज अन अलाइड हेल्थकेअर प्रोफेशन. त्यामुळे जरीही नवीन कॉन्सेप्ट असली आणि इमर्जिंग फील्ड असलं तरी त्याचं पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे जर एखाद्याला ह्यात करिअर करायचं असेल तर स्कोप खूप आहे. मग किती वेळ करावा लागलो? म्हणजे तुला किती वेळ करावं लागलं? मास्टर्स प्रोग्राम साधारण 2 ते 1 वर्षाचे असतात हं. आणि डिप्लोमा प्रोग्राम साधारण 1.5 किंवा 1 वर्षाचे असतात. सर्टिफिकेट प्रोग्राम अजून कमी ड्युरेशनचे असतात. तर ते तुमच्यावर आहे की तुमच्याकडे किती वेळ आहे हं. आणि तुम्हाला किती खोलात त्याचा अभ्यास करायचा असेल. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे. मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलंय टेस्टमध्ये. मी आधी डिप्लोमा केलेलं, नंतर मी मास्टर्स. स्वतःची मास्टर्सपर्यंत मी अजून पोहोचले नाहीये. ओके. त्याची मधली एक स्टेप आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. तर मी ओके. स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पी-जी-डी-एम केलंय. केलं. ओके. PGDDMT म्हणतो आम्ही. तर मी ते केलंय टेस्ट आणि कोलकाता सनवेजसोबत आणि त्याच्याबरोबर मी अनेक अजून ट्रेनिंग्जही केलेत कारण मी गेली 7 वर्ष प्रॅक्टिस करते. त्यामुळे मी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर सर्टिफिकेशन केलंय. ट्रॉमा इन्फॉर्म्ड केअर अँड प्रॅक्टिस इन DMT त्याचंही ट्रेनिंग केलंय. सो हे फॅड नाहीये आणि असंच रँडम आलं सर्टिफिकेट असंही नाहीये प्रकार. प्रॉपर सायंटिफिक बॅकिंग आहे. कारण लोकांना हे आपण व्यवस्थित सांगायला हवं ना आधी, की अ, हे असतात डोक्यात. आता पुढचा एक बेसिक प्रश्न जो मनात येईल, तो म्हणजे जो पहिल्यांदा मी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा तू पहिल्यांदा मला सांगितलंस तेव्हा माझ्याही मनात आला होता, की नाचून मूड छान होईल तर मी गाणं लावेन घरी आणि नाचेन. मग मला तुझ्याकडे यायची गरज काय? जेव्हा आपण कुठलाही डान्स करतो, जसं तू म्हणालास, की तू नाचल्यावर तुझा मूड चांगला होतो, घाम येतो, मस्त फ्रेश वाटतं वगैरे, हं, हं, हं. वगैरे आणि कधी-कधी चॅलेंजिंग वाटतं. कारण जर नवीन काहीतरी स्टेप शिकायची झाली, तर तो एक चॅलेंज असतो, हो. की मला अरे ही स्टेप करता येते. जर आपण कुठल्या थेरपीमध्ये गेलो कधी, हं, हं. काउन्सिलिंगमध्ये वगैरे, तर आपण नेहमीच त्या सेशनमधनं फ्रेश आणि आनंदी वाटत बाहेर नाही निघणार. कारण जेव्हा आपण कुठल्याही थेरप्युटिक प्रोसेसमध्ये जातो, तेव्हा बऱ्याच गोष्टी येतात. आपले बरेच अनुभव येतात, बरेच भावना येतात, फीलिंग्ज येतात आणि त्या सगळ्याच मस्त आनंदी नसतात. हं, हं, हं. तर कधी-कधी असं होऊ शकतं, की एका डान्स थेरपी सेशननंतर मला खूप थकायला झालं ओके. किंवा मला खूप असं सॅड वाटतंय किंवा मला असं मी अशी पेटलेली आहे किंवा तर इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस. जी दाबलेली भावना असेल ती ती जर बाहेर आली. बाहेर आली तर त्याचा कुठेतरी परिणाम होतोच ना. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर डान्स थेरपीचे व्हिडिओज जरी बघितले तर तुम्हाला असं वाटेल हे तर मजा-मस्ती चालू आहे. हं. लोकं तर फक्त बागडतायत, खेळतायत, हसतायत, तर ह्याच्यात थेरपी कुठे आली? पण त्या खेळण्यामध्ये, त्या बागडण्यामध्ये पण खूप काय-काय होत आहे आणि ती एक होल प्रोसेस आहे, एक होल प्रक्रिया आहे, ज्याच्यात एक तर तुम्हाला एक थेरपिस्ट सोबत ती केली पाहिजे. हं.
कारण यू नीड समवन टू आम्ही बोलतो होल्ड द सेफ स्पेस फॉर यू, की तुम्हाला त्या अनुभवासोबत घेऊन जाण्यासाठी कोणतरी तुम्हाला लागतं. आणि फक्त म्युझिक लावून नाचणे असं नाही आहे, की ती मूव्हमेंट करून काय अनुभव येऊ शकतात, काय फीलिंग्ज येऊ शकतात, मग त्याचं आम्ही काय करू शकतो, त्याला डाऊन रेग्युलेट कसं करू शकतो. तर ती एक अख्खी प्रोसेस आहे. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही स्वतःच्या मूडसाठी, आरोग्यासाठी घरात म्युझिक लावून नाचवू शकतात. मीही नाचते. मी तर कधी-कधी ढोल ताशांच्या म्युझिकवर पण वाइब करत असते घरी. तर इट इज ऑल्वेज नाईस आणि दीज आर सेल्फ केअर प्रॅक्टिसेस म्हणजे डान्स करणं, शेक ऑफ करणं हे वेगवेगळे ते आपण स्वतःसाठी करू शकतो. पण त्याला आपण डान्स थेरपी असं नाही म्हणू शकत. ओके. मग समजा ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी तर ठीक आहे, तुझ्यासाठी माझ्यासाठी वगैरे. पण समज मला नाचता येत नाही, नाचायला मला आवडतही नाही. मला असं कोणी असं पार्टीत नाही का ओढून कोणीतरी असतं ना, ज्याला सगळे ओढून जातात, घेऊन जातात. मी तसा आहे, की बाबा मला नाही यायचंय. तर मग असं पण मला समजा काहीतरी मला आता गरज तर सगळ्यांना असते म्हणतेस. पण मग मला नाही यायचंय तर अशा लोकांना थेरपी देताना अडचणी येतात का? किंवा त्यांनी काय करायचं? जसं मी म्हणाले ना, की आपल्या डी-एन-एमध्ये डान्स आणि मूव्हमेंट आहे. आपण सगळे डान्स करू शकतो, मूव्हही करू शकतो. फक्त एवढंच आहे, की आपण थोडे कॉन्शियस होतो, थोडे लाजरे होतो. जसे-जसे वयाने पण मोठे होतो किंवा लहान मुलं पण कधी-कधी येतात, की मला दीदी मुझे नहीं नाचना आता. मैंने कभी किया नहीं है, कैसे करूँगी? अ, तर एकतर ह्याची जबाबदारी जी असते ती त्या फॅसिलिटेटरकडे असते. म्हणजे जर मी सेशन घेत असेन, तर माझी जबाबदारी आहे, की मी कशा पद्धतीने एक सेफ, सुरक्षित जागा सगळ्यांसाठी तयार करते. तर आमचा एक काही-काही नियम असतात, की कोणी बघणार नाही फक्त बाजूला उभं राहून. अच्छा. जे कोणी त्या सेशनमध्ये असतील तुम्ही पार्टिसिपेट करा. सगळ्यांनी भाग घ्या. कारण जर सगळेच मूव्ह करत असतील, तर बघणारं कोणी नसेल. तर नॅचरली लोकांचे थोडे कॉन्शियसनेस कमी होतं, की अरे कोण बघत नाही, सगळे आपापलं करतात, मी पण माझं-माझं करतो. मी जर स्वतः ॲज अ फॅसिलिटेटर मूव्ह झाले, तर त्यांना पण कॉन्फिडन्स येतो, अरे ही मूव्ह करते तर आपण पण करू शकतो. त्यामुळे मी स्वतः खूप डेमॉन्स्ट्रेट करते, की तुम्ही असं करू शकता, असं करू शकता, हे करू शकता, ते करू शकतात. आणि आपल्या प्रत्येक सेशनचा एक फ्लो असतो. तर मी आल्या-आल्या तुला नाही सांगणार आहे, चल म्युझिक लाव आणि आपण नाचूया. मी अच्छा. तुला जेंटली गाईड करणार, की चल छोट्या मूव्हमेंट जसं तू मगाशी बोललास, की चल थोड्या छोट्या-छोट्या मूव्हमेंट, सोप्या-सोप्या मूव्हमेंट्स करूया. मग तुम्हालाही वाटतं, अरे हां, आपण करू शकतो, हे जमतंय, अच्छा येतंय. करून तुमचा पण कुठेतरी तो कॉन्फिडन्स वाढतो. तुम्ही पण थोडे कम्फर्टेबल होतात त्या स्पेसमध्ये आणि हळू तुम्ही बघाल, की दीड तासाच्या सेशनच्या नंतर लोकं एवढ्या मोकळेपणे नाचतायत, की त्यांना ते विसरून गेलेत, की मला डान्स येतोय, नाही येतोय, मला भीती आहे, नाही भीती आहे. पण 1.5 तास नाचतात लोक? म्हणजे ऑफकोर्स त्याच्यात त्या सेशनमध्ये ब्रेक्स असतात. असं नाही, की दीड तास कंटिन्युअस नाचायचं असतं. पण तेवढी द इंटेन्सिटी पॉइंट पण इज जास्त नसेल? हां, पॉइंट नाही असं नाही आहे. आम्ही ब्रेक्स घेतो. मी तुला जेव्हा सेशन फ्लो एक्सप्लेन करेन, तेव्हा मी तुला सांगेन, की ते चालेल. कशा पद्धतीने होतं. पण द पॉइंट इज, की ती सेफ स्पेस तयार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी फॅसिलिटेटरची असते आणि कुठेतरी ती जबाबदारी इतर पार्टिसिपंट्सची सुद्धा असते. त्यामुळे मी माझ्या पार्टिसिपंट्सना नेहमी सांगते, की तुम्ही एकमेकांना जज करू नका. स्वतःलाही जज करू नका. आम्ही बऱ्याचशा सेशन्समध्ये आरसे वगैरे ठेवत नाहीत. अच्छा. कारण कधी-कधी स्वतःला आरशात बघून कॉन्शियस हो. वाटायला लागतं. कधी-कधी आरशात बघून एम्पॉवरिंग पण वाटतं. पण शक्यतो ते नाही ठेवत. माणसावर आहे. शक्यतो नाही ठेवत. कधी-कधी प्रॉप्सचा वापर केला जातो. त्यामुळे एखादा तुमच्या हातात मी फुगा दिला, दुपट्टा दिला, काठी दिली, तर तुमचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याला मूव्ह करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही स्वतःही ओके. मूव्ह होतच राहतात. किंवा कधी पार्टनर ॲक्टिव्हिटी असते. तर वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, ज्याच्याने लोकांना आम्ही हळू त्या प्रोसेसमध्ये आणतो. तर जरी तुम्ही कधी अनुभवलं नसेल, तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्हाला लाज वाटत असेल, तरी तुम्ही येऊ शकतात. आणि मला एक सांगायचं आहे, की द फोकस इज ऑल्वेज ऑन पॉसिबिलिटी. तुम्हाला काय करता येईल. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तुम्ही तिथून सुरुवात करा. असं नाही आहे, की सगळ्यांनाच एकदम उड्या मारत नाचायचं आहे. जसं की माझं मोठं हे आहे, कारण माझ्या बॉडीची रेंज ही आहे. जर एखाद्याला फ्रोझन शोल्डर असेल किंवा तर कदाचित त्याचं मोठं हे आहे. दिस इज माय बिग, राइट? तर एव्हरीबडीज मूव्हमेंट इज ॲक्सेप्टेड इन दॅट स्पेस. किंवा अगदी समजा तो लाजत असेल
की मला नाही बाबा मोठ्याने हात वर करायचा, मला एवढंच करायचं मला एवढंच करायचं. चालेल ना. ओके. तर तुम्ही जिथे आहात तुम्हाला जसं जमतं तुम्ही तसं करा. हम्म. यू आर एक्सेप्टेड अँड रिस्पेक्टेड इन एनी वे. आणि त्याच्यामुळे लोक ना खूप निर्धास्त होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा ती स्पेस क्रिएट करतात ना, की इथे काही टेक्निकवर किंवा ग्रेसवर फोकस नाही आहे, तुम्हाला जसं करायचं तसं करा, तर लोक खरंच असं थोडं निर्धास्त होतात की अरे हा बाबा, म्हणजे इथे कोणी मला मार्क देत नाही आहेत की मी चांगला नाचतोय का बरा नाचतोय का, हे फरक नाही पडत ह्याचा. तर इट इज फॉर एव्हरी वन. तुम्हाला आवडत असेल नसेल, येत असेल नसेल, तुम्ही तरीही करू शकता. मग तू म्हणतेस इट इज फॉर एव्हरीवन, पण त्याच्या काहीतरी मर्यादा असतील. मग डीएमटीच्या मर्यादा कोणत्या आहेत? कारण म्हणजे असं कधी होतं का की जेव्हा कोणीतरी तुझ्याकडे येतो रुग्ण असेल म्हण, किंवा कारण तू आता पार्टिसिपेंट म्हणून. फ्रोझन शोल्डर म्हणालीस म्हणून, पण कोणी तुझ्याकडे माणूस आला आणि त्याची केस बघून तुला वाटलं की आत्ता तुझ्यासाठी डीएमटी नाहीये, तू दुसरीकडे जा, म्हणजे तुला कळतं की याने कोणाकडे जायला हवं आणि तू त्याच्याकडे पाठवतेस, असं कधी होतं का? असं होऊ शकतं ना, जसं की डान्स थेरपी ही एक मोडॅलिटी झाली, एक पद्धत झाली तुमचा ट्रॉमा ॲड्रेस करण्यासाठी. किंवा जेव्हा डान्स थेरपीचे आम्ही सेशन घेतो तेव्हा आम्ही एक नीड असेसमेंट करतो. म्हणजे गरज काय आहे ह्या ओके. व्यक्तीला, ह्या थेरपीची गरज काय, किंवा ह्या व्यक्तीला आपण काय देऊ शकतो या थेरपी जरिये. तर ते वेगवेगळे गोल्स असतात, ध्येय असतात, शारीरिक गोल्स असतात, जसे की संतुलन शरीराचं, ताळमेळ किंवा बॉडीची जागरूकता, अवेअरनेस असू शकतं. मानसिक गोल्स असू शकतात, की लक्ष देता येतं आहे का, विचार करता येत आहे का, निर्णय घेता येत आहेत का, फोकस करता येत आहे का, किंवा भावनात्मक गोल्स असू शकतात, की कळतं आहे का राग येतो आहे ते, का कळतच नाही आहे राग येतो आहे का, दुःख होतं आहे का, काय होतं आहे, आणि तो राग योग्य पद्धतीने व्यक्त होता येत आहे का, का राग आल्यावर स्वतःला शांत करता येतं आहे का, किंवा सामाजिक गोल्स असू शकतात, की लोकांशी बोलता येतं आहे का, संवाद साधता येतो आहे का, स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडता येतं आहे का, का सतत गैरसमज होत आहेत. तर हे वेगवेगळे गोल्स असतात, राईट. मी जेव्हा एखादा व्यक्ती माझ्याकडे येतो तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलते. जर ते वन ऑन वन सेशन असेल तर मी त्यांची एक थोडी हिस्ट्री घेते, त्यांना काय गोल्सवर काम करायचं हे जाणून घेते. जेव्हा ग्रुप असतो, समूह असतो, तेव्हा एक इंडिव्हिज्युअल गोल्सवर लक्ष देता येत नाही, पण त्या ग्रुपची काय गरज आहे. आणि जर असं वाटलं की नाही ह्या थेरपीसोबत अजून कुठल्या थेरपीचा तुम्हाला फायदा होईल, तर आम्ही नक्की सांगतो. जसं की जर एखाद्या मुलाला ऑटिझम असेल आणि तो ऑटिझम स्पेक्ट्रमवर असेल, तर कदाचित डान्स थेरपीसोबत स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपीचाही त्याला फायदा होऊ शकतो. कधी-कधी जेव्हा आम्ही ट्रॉमा सर्व्हायव्हर्ससोबत सेशन करतो, तेव्हा जरी डान्स मूव्हमेंट थेरपीद्वारे खूप इमोशनल प्रोसेसिंग होत असेल, तरी कधी-कधी आम्ही सांगतो की तू काउन्सिलरशी पण जाऊन बोल, भेट. अजून ते टॉक थेरपी जरिये पण थोडं स्वतःला प्रोसेस कर तो अनुभव. तर वी ऑलवेज रेफर. असं नाही आहे, इट इज अबाउट वर्किंग टुगेदर विथ डिफरंट मोडॅलिटीज. आणि जर मला असं वाटलं की नाही ह्या पार्टिसिपंट या क्लायंटला ह्याची पण गरज होईल, किंवा असे की तू करतोयस तर एक्सरसाइज पण कर, स्ट्रेंथ ट्रेनिंग पण कर, किंवा मेडिकेशन पण घे, किंवा कधी-कधी सायकॅट्रिक सेटिंग्समध्ये मेडिकेशनची गरज लागू शकते आणि त्यानंतर तुम्ही काउन्सिलिंग किंवा डान्स थेरपीकडे वळू शकतात. तर इट इज अबाउट फाइंडिंग व्हॉट इज द बेस्ट वे टू सपोर्ट द क्लायंट अँड द पार्टिसिपंट्स. आणि तुम्ही त्यानुसार त्यांना रेफर करू शकतात, रेकमेंड करू शकतात आणि स्वतःचा पण स्कोप ठरवू शकतात, की माझ्या ट्रेनिंगमध्ये मी कितपर्यंत ह्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. जर मला असं वाटतं की नाही माझ्यात ते स्किल नाही आहे किंवा माझा तो अभ्यास झालेला नाही आहे, तर आय विल ऑलवेज रेफर इट टू समबडी हू इज बेटर इक्विप्ड टू हँडल दॅट क्लायंट ऑर दॅट ग्रुप. बरोबर. मग असं डीएमटीकडे रेफरन्स, म्हणजे तुझ्याकडे स्पेसिफिकली नाही म्हणत मी, पण डीएमटी प्रॅक्टिशनरकडे रेफरन्स कोणाकोणाकडून येतात सहसा? खूपदा ना आपण आपलं जे जनरेशन आहे किंवा आपण ना खूप डोक्यात राहतो. आपल्याला सगळं, आपण खूप कॉग्निटिव्ह बीइंग्ज आहोत. म्हणजे की माझा पिझ्झा किती वेळात येणार आहे मी ऑर्डर केल्यापासून, ते मला मी ट्रॅक करू शकते. आपल्याला सगळं माहिती पाहिजे असतं आणि आपण खूप वेळ आपल्या डोक्यात घालवतो, समजण्यात घालवतो.
आणि जसं मी म्हणाली आहे, की विथ टेक्नॉलॉजी, विथ आता ChatGPT, एआयच्यामुळे वगैरे पण आपण आपल्या शरीरापासून जास्तीत जास्त पद्धतीने डिस्कनेक्ट झालेले आहोत. हं. तर अशा वेळेला जेव्हा थेरपिस्टना वगैरे वाटतं, की कुठल्यातरी बॉडी बेस्ड मोडॅलिटीचा ह्या व्यक्तीला फायदा होईल, कारण कुठेतरी शरीरामध्ये खूप ट्रॉमा आहे किंवा टेन्शन आहे आणि ते कुठेतरी रिलीज झालं पाहिजे. हं, हं. तर ते डान्स थेरपीसाठी रेफर करतात. आणि हे थोडं एक्सप्लेन करायचं झालं तर आपल्या ट्रॉमा वी कांट थिंक इट आउट ऑफ ट्रॉमा. म्हणजे हं. जेव्हा एखादा आघात होतो, काहीतरी ट्रॉमॅटिक आपल्या आयुष्यात घडतं, त्याचं इम्प्रिंट, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोच होतो. तुमच्या पॉश्चरवर होतो. तुम्ही किती टेन्शन धरलंय शरीरात त्याच्यावर होतो. तुम्ही खोल श्वास घेत आहात का फक्त शॅलो ब्रीथिंग करत आहात. हं, हं. तर तुमच्या शरीरावर त्या ट्रॉमाचा इम्प्रिंट राहतोच राहतो. तर जोपर्यंत तुम्ही शरीराला त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करत नाहीत, हीलिंगच्या, बरं होण्याच्या, तोपर्यंत तो ट्रॉमा पूर्णपणे कदाचित रिझॉल्व्ह होऊ नाही शकत. तर यू कांट ओन्ली थिंक युअरसेल्फ आउट ऑफ ट्रॉमा, यू हॅव टू ऑल्सो इन्व्हॉल्व द बॉडी. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये खूपदा लोकं आमच्याकडे येतात, रेफरल्स येतात, की किंवा जसं मी बोलले, की मी नाही बोलू शकत, माझ्याकडे शब्दच नाही आहेत व्यक्त करायला. हं, हं, हं. मी किती बोलून, बोलून, बोलून व्यक्त करू. तर ती बॉडीमध्ये सेफ्टी तयार करण्यासाठी आणि बॉडीसोबत अजून कनेक्शन घट्ट करण्यासाठी डान्स थेरपीचा वापर होऊ शकतो. पण DMTची एखादी यशोगाथा, काहीतरी चमत्कार वगैरे झाला किंवा अगदीच चमत्कार नको, पण एखादी सक्सेस स्टोरी जी तुला आवर्जून सांगावीशी वाटेल? मी बरचसं काम सुधारगृहांमध्ये किंवा शेल्टर होम्समध्ये केलं आहे आणि तिकडे येणाऱ्या ज्या मुली असतात, हं. आपण विचारही नाही करू शकत. अशा परिस्थितीतून त्या मुली आलेल्या असतात. अशा काय-काय गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या असतात. तर बऱ्याचशा स्टोरीज त्या कॉन्टेक्स्टमध्ये आहेत. आमच्या सेशन्समध्ये एक मुलगी होती जी फक्त हसायची. तिने पहिल्या सेशनमध्ये तिचं नावही सांगितलं नाही, की वय तर तिला माहिती पण नसेल कदाचित. पण ती फक्त स्माईल करायची, काही बोलायची नाही, सेशनमध्ये भाग घ्यायची. 1-2 आठवडे, 3 आठवडे तसंच होत राहिलं. नंतर-नंतर आम्ही बघायला लागलो, की थोडं-थोडं बोलायला लागते. म्हणजे सेशनमध्ये जर विचारलं, हं. कसं वाटलं? काय सांगायचं? तर थोडं-थोडं अच्छा लगा, नहीं अच्छा लगा. निदान डोकं हलवते, काहीतरी संवाद साधण्याचा हं. प्रयत्न करते. मग आम्ही बघायला लागलो, की ही ना मध्येच काहीतरी झालं ना, तर ट्रिगर होते. म्हणजे ती पटकन असं एकदम गप्प होते, का रडायला लागते, का आता मला करायचंच नाही असं तिचं व्हायचं. तर आम्ही तिच्याशी मग मी आणि माझी फॅसिलिटेटर आम्ही बसून बोललो एकदा, की "काय होतं? तू आम्हाला सांगशील तर आम्ही तुझी कदाचित मदत करू शकतो किंवा तू स्वतःची मदत कशी करू शकते ह्याच्यावर तुला गाईड करू शकतो." हं. तर ती बोलायला लागली, की "मला ना असे भास होतात का मला भीती वाटते. मला असं वाटतं, की कोणतरी काहीतरी बोलतंय, असं होतंय, तसं होतंय किंवा मला आठवणी येतात काय-काय गोष्टींची." मग तिच्यासोबत आम्ही बसून थोडं ग्राउंडिंग केलं, की "बाबा असं झालं तर तू असं करू शकतेस, असं हे करू शकते ते." तर तिला थोडे ते टूल्स दिले आणि तिला सांगितलं, "परत असं झालं तर आम्हाला सांग त्या क्षणी. म्हणजे तेव्हा आम्ही तुझी काहीतरी मदत का काहीतरी तुला सपोर्ट करू शकतो." तर हळू तिचे ते ट्रिगरिंग एपिसोड्स कमी व्हायला लागले. अ, नंतर ती मुलगी एवढ्या छान पद्धतीने बोलायला लागली, की ती इतर मुलींना सांगायला लागली, की "अरे तुम बताओ ना, अच्छा. जो लगता है बताओ, कुछ नहीं जैसे लगता है बताओ." तर ती स्वतः शेअर करायला लागली. ती इतरांनाही प्रोत्साहित करायला लागली, की तुम्हीही शेअर करा. आणि ह्या मुलीसोबत आम्ही म्हणजे त्या ग्रुपसोबत आम्ही बरेच सेशन्स केलेले. साधारण 3 महिने, 4 महिने सेशन्स केलेले. तर शेवटी असं एक थोडं चॅलेंज होतं, की काहीतरी एक ॲक्टिव्हिटी होती आणि आम्ही बघितलं, की ही मुलगी स्वतः असं नेतृत्व घेते, लीडरशिप घेते, की चला आपण हे कसं सॉल्व्ह करूया आणि कसं करूया. हं, हं, हं. तर आम्ही तिच्यात तो एक गुण बघितला. तिला ना खूप लागायचं मनाला, जर कोणासोबत भांडण झालं का कोणी तिला समजून घेतलं नाही. "दीदी वो मुझे ऐसे ही बोलती है, मुझे ऐसे ही करती है." आणि मग आम्हाला कळलं, दुसऱ्या मुलीने सांगितलं, की "दीदी उसने ना कभी फ्रेंड्स ही नहीं बनाए लाइफ में." अच्छा. म्हणजे ती 15-16 वर्षाची मुलगी जी रस्त्यावर राहिलेली आहे, एकदम गरिबीतून आलेली आहे, आई-वडील नाही आहेत.
त्या मुलीने कधी मैत्रीच केली नाहीये लोकांसोबत. तर तिला ऑफकोर्स हं. नाही माहिती कसं जरा सुद्धा कोणी काही म्हटलं तरी म्हटलं तर तिला लगेच. लागून यायचं. हं. तर आम्ही आमच्या सेशन्सद्वारे हे पण कन्व्हर्सेशन्स करायचो की ॲक्टिव्हिटीज करायचो की कसं आपण अ, इतरांसोबत आपलं मत ठेवू शकतो. असं होऊ शकतं की कोणी आपल्याला नाही बोललं, हं. तर ते चालतं. आपण कसं नाही बोलू शकतो. आपण दुसऱ्यांना कसं समजून घेऊ शकतो, स्वतःची बाजू कशी सांगू शकतो. करून हळू आम्ही बघायला लागलो की तिला कुठेतरी ते कळायला लागलं की कशी मैत्री करायची एकमेकांसोबत. आणि म्हणजे माझ्यासाठी ते खूप एक छान एक अनुभव आहे की किती फरक होऊ शकतो एका माणसामध्ये. व्यक्तीमध्ये त्या सेशन्सद्वारे की त्यांच्यातला कॉन्फिडन्स वाढला, आत्मविश्वास वाढला. त्यांना त्यांची अँक्झायटी किंवा ट्रिगरिंग एपिसोड्स कंट्रोल करता आलं. त्यांना एकमेकांशी संवाद साधता येतोय. तर ही एक स्टोरी आहे. अशाच शेल्टर होममध्ये किंवा सुधारगृहामध्ये अशा खूप मुली असतात ज्यांना स्वतःमध्ये काही चांगलं बघता येत नाही. कारण हं. त्यांचे अनुभव असे असतात, त्यांना असं वाटतं की मेरे में कुछ अच्छा नहीं है. अगर अच्छा होता तो मेरे साथ ये नहीं होता था. मी हिंदीत बोलते कारण त्या हिंदीत बोलतात हां. माझ्याशी. तर त्यांना त्यांच्यातला कुठलाही गुण म्हण किंवा ताकद म्हण, त्यांना नाही दिसत. हं. आणि ते नाही ओळखू शकत. स्वतःमध्येही नाही ओळखू शकत, इतरांमध्येही नाही ओळखू शकत. तर पहिल्यांदा असं व्हायचं, की कधी विचारलं तर त्यांना त्यांच्याकडे उत्तरच नसायचं, की माझ्यात काहीच चांगलं नाहीये. मी हं. वाईटच आहे म्हणूनच माझ्यासोबत असं सगळं झालंय किंवा हे घडलंय असं सगळं. आणि हळू-हळू आमच्या सेशन्समध्ये आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. तर आम्ही त्यांना त्यांची काय ताकद आहे, त्यांच्यात विशेष गुण काय, त्यांचा स्वभाव काय आहे, ह्याची थोडी-थोडी जाणीव व्हायला लागते. आणि आम्ही बघितलं, की काही सेशन्स नंतर ह्या मुली स्वतःबद्दल एवढं छान बोलू शकतात, की मैं ये कर सकती हूँ, मैं ये कर सकती हूँ, मुझे ये पसंद है. आणि इतरांमध्ये पण म्हणजे बाकी मुलींमध्ये पण त्यांची की दीदी वो ना बहुत संभाल के लेती है, वो मुझसे बात करती है, ये करते होते. तर कुठेतरी तुम्हाला तुमची ओळख दिसून येते. तुम्हाला इतरांमध्ये त्यांचे गुण दिसून येतात आणि व्हेन यू सी दॅट ऑटोमॅटिकली तुमचं रिलेशन स्वतःसोबत खूप छान होतं आणि इतरांसोबतही खूप छान होतं. माझ्यासोबत एक क्लायंट होती जिला डाउन सिंड्रोम होता, आहे हं. म्हणजे. आणि यंग अडल्ट इन हर अर्ली 20s होती. तर ती मुलगी खूप ॲक्टिव्ह असायची. पॅन्डेमिकच्या आधी शाळेत जायची, बेकिंग करायची, जेवण बनवायची. तिचं खूप असं ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होतं आणि जे पॅन्डेमिकमध्ये सगळं थांबलं हं. आणि तिला असं वाटू लागलं, की काय गरज आहे शाळेत जायची, काम करायची, हे करायची, ते करायची. काय गरज नाही म्हणजे दिवस आला गेला. निहिलिस्ट झाली थोडी. हां. आणि दिवस आला गेला काही फरक नाही पडत. म्हणजे ती अशी ढिली झाली टू हं, टू हं. पुट इट व्हेरी ब्लंटली. ब्लंटली. तर तिच्यासोबत मी खूप वन ऑन वन सेशन्स केले आणि पहिल्या सेशननंतर आणि दुसऱ्या सेशननंतर तिच्या आईचा मला मेसेज आला, की आज हिने 15 मिनिटात तिचं जेवण संपवलं. जे ती तिष्ठत-तिष्ठत 1 तास लावायची, कुरडत-कुरडत जेवायची, ती तिने 15 मिनिटात ती जेवली. ती स्वतः तयार झाली माझ्यासोबत DMartला जायला, शॉपिंग करायला. तर कुठेतरी ती एक्साइटमेंट परत आली तिच्या आयुष्यात. आणि कधी-कधी फरक असतो ना, तो खूप मोठा नसतो. ते आपल्या डेली लाईफमध्ये जेव्हा आपण बघतो ना, की अरे मी ना आता माझी झोप चांगली होते किंवा हं. मला एक स्फूर्ती आली आहे किंवा माझ्यात उत्सुकता वाढली आहे. तर हे पण खूप छान बदल असतात लोकांमध्ये. माझ्या सेशन्समध्ये एक कपल आलेलं एकदा ज्यांनी मला सांगितलेलं, की आम्ही डिव्होर्सच्या व्हर्जवर आहोत. वी आर ऑन द व्हर्ज ऑफ सेपरेशन. हं, हं. आणि तर आम्हाला हे सेशन करायचंय, बघायचंय कसं त्याचा आम्हाला काही फायदा होतो का? आणि सेशनमध्ये त्या माणसाने सांगितलं, की आमच्यात काय-काय मतभेद होते आणि माझ्या काय-काय सवयीचा हिला त्रास व्हायचा किंवा हिला आवडायच्या नाहीत. पण मला आज कळलं, की तिला किती त्रास होतोय. म्हणजे ती मला असं मी जाऊन दे ना, काय असं हां, का हां. बाऊ करते असं वाटायचं मला. पण मला आज तुझ्या सेशनद्वारे असं कळलं, की खरंच हिला खूप त्रास होत आहे माझ्या वागणुकीमुळे किंवा माझ्या काही सवयींमुळे. तर हे मी घेऊन जातोय माझ्यासोबत, की म्हणजे मी काय कुठेतरी स्वतःला बदललं पाहिजे का काहीतरी ह्या गोष्टीबद्दल केलं पाहिजे. पण म्हणजे त्या सेशनमध्ये ते आलं होतं आणि तिच्या हालचाली बघून किंवा त्या हालचालींमधून तू ज्या हालचाली सांगितल्या असशील,
त्यातून तिच्या ज्या काही भावना नवीन बाहेर येत असतील त्याला दिसल्या आणि मग तो म्हणजे आमचे ॲक्टिव्हिटीज असतात, प्रोसेस असतात. म्हणजे असं नाही की हालचालीमुळे आम्ही वेगवेगळे क्यूज देतो, वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज घेतो आणि त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला दिसून येतं. कधी-कधी जसं मी म्हणाले, की काही-काही ॲक्टिव्हिटीज पार्टनर ॲक्टिव्हिटीज असतात. तर मी जेव्हा तुझ्यासोबत एखादी ॲक्टिव्हिटी करते, माझा पण एक स्वभाव बाहेर येतो, माझ्यातले पण फीलिंग्स बाहेर येतात आणि तुझे पण येतात आणि कुठेतरी एक आरसा मिळतो आपल्याला. अच्छा. आपण एकमेकांना बघू शकतो त्या आरशामध्ये आणि तिथून बऱ्याच गोष्टी कळतात, की अरे म्हणजे भलेही वी मे नॉट बी इन अ रिलेशनशिप, बट आय गेट अ मिरर ऑफ हाऊ आय एम इन अदर रिलेशनशिप्स ऑल्सो अच्छा. इन माय लाईफ. मग नेमकं होतं काय असं एका सत्रामध्ये? तर समजा वन ऑन वन असेल तर कसं होतं? पार्टनर असेल तर काय होतं? आणि ग्रुप सेशन असेल तर काय होतं? जसं मी बोलले, की सगळ्यात महत्त्वाचं आहे, की सेशनमध्ये कोणीही आलं, तर त्यांच्यासाठी एक सुरक्षित जागा तयार करणं. ज्याच्याने त्यांना असं वाटेल, की मी इथे मोकळेपणे मूव्ह करू शकतो, बोलू शकते. मला कोणी जज करणारं नाही आहे आणि जरुरी नाही गरज नाही आहे, की मी छान नाचलं पाहिजे किंवा छान केलं पाहिजे. तर ती एक सुरक्षित जागा तयार करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर प्रत्येक सेशनचा सत्राचा एक फ्लो असतो. जसं की आम्ही एका वॉर्मअपने सुरू करतो. वॉर्मअप म्हणजे तुमच्या शरीराला आणि मनाला तयार करणं. खूप मनात विचार असतात कधी-कधी, अरे हे करायचं, ते करायचं, अरे हे चालू आहे, अरे त्याचं टेन्शन, ह्याचं टेन्शन. तर आपण डोक्यात असतो. जसं मी आधी पण म्हणाले. शरीरात आणतो, की आत्ता बी इन द हिअर अँड नाऊ. बीचे सगळं बाजूचं जे काही आहे ते सोडून द्या. आता सेशनमध्ये या. तर मनाची तयारी, तुमचं लक्ष सेशनमध्ये घेऊन येणे. शरीराची तयारी, लगेचच पटकन हालचाल करायला कठीण जाऊ शकतं. तर थोडं छोट्या मूव्हमेंट्स, मोठ्या मूव्हमेंट्स, थोडं स्ट्रेचिंग, थोडं कार्डिओ मूव्हमेंट्स करून शरीराची तयारी. लोकांना एक व्होकॅब्युलरी देतो. व्होकॅब्युलरी म्हणजे तुम्ही असं पण मूव्ह करू शकतात, असं पण करू शकतात, असं पण एक की त्यांना एक आयडिया की हे सगळं पॉसिबल आहे. तुम्ही ते माणसानुसार बदलतं की तुमचं स्टँडर्ड असतात काही? नाही, ते प्रत्येक ग्रुपसोबत बदलतं. जसं की जर मी वयस्कर आजी-आजोबांसोबत सेशन केलं, तर कदाचित मी वॉर्मअप खुर्च्यांवर बसून हां. करेन. कारण त्यांना मी एवढं एक्सपेक्ट नाही करू शकत 80 वर्षाच्या लोकांना उड्या मारा. उड्या मारायला. लहान मुलांसोबत मी कदाचित भरपूर उड्या मारीन किंवा एनर्जेटिक वॉर्मअप करीन. तर ते प्रत्येक काही जणांसोबत मी स्लो वॉर्मअप करीन. तर तो सेशन त्या ग्रुपसाठी किंवा त्या व्यक्तीसाठी डिझाइन्ड असतो. ओके. आणि त्यानुसार ती ॲक्टिव्हिटी ठरते आणि ती प्रत्येक वेळी वेगळी असू शकते. वॉर्मअप झाल्यानंतर आमची प्रोसेस असते, मेन प्रक्रिया ज्याला म्हणतो. आणि प्रत्येक सेशनचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं. जसं मी आधी म्हणाले, की आपण एक गरज काय आहे हे समजून घेतो, की ह्या ग्रुपला ह्या सेशनद्वारे मला काय कन्वे करायचं आहे किंवा माझी काय ऑब्जेक्टिव्ह आहे, काय ध्येय आहे. त्यानुसार वॉर्मअप ठरतं, त्यानुसार प्रक्रियाही ठरते. मग त्यानुसार बरेच ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की एकमेकांसोबत ॲक्टिव्हिटीज असतात, प्रॉप्ससोबत ॲक्टिव्हिटीज असतात. आम्ही वेगवेगळे क्यूज देतो, की मोठ्या मूव्हमेंट्स करा, छोट्या मूव्हमेंट्स करा, मिररिंग करा. मिररिंग म्हणजे मी जसं करते, तू तसंच करतोयस. ओके. नाही, मी तिकडे येऊ की इकडे येऊ? अच्छा, तुझ्यावर आहे. हां, आरशासारखं. तर आपण मिररिंगच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो. अजून भरपूर रिथिंगने ॲक्टिव्हिटीज करू शकतो. वेगवेगळ्या बॉडीची हालचाल, की चल शोल्डर्सने मूव्हमेंट करा, आता बोटाने गोल कर, डोक्याने गोल कर. हेच उदाहरण आहेत. तर वेगवेगळे प्रोसेसेस असतात, त्याच्याने ते ऑब्जेक्टिव्ह साध्य होतं किंवा लोकं त्यानुसार विचार करू लागतात, त्यानुसार मूव्ह करू लागतात. ते झाल्यावर एक रिफ्लेक्शन सर्कल असतं. रिफ्लेक्शन सर्कल म्हणजे तुम्हाला ही मूव्हमेंट करून किंवा तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये जाऊन कसं वाटलं? तुम्हाला काही उमजलं का? काही समजलं का? काही कशाची जाणीव झाली का? तुम्हाला काय आवडलं? कधी-कधी लोकांना असं वाटतं, की मला ना स्लो मूव्हमेंट करायला बिलकुल आवडलं नाही. कारण सवय नाही आहे स्लो डाऊन व्हायची. आपण दरवेळी घाईन गर्दीतच म्हणजे एक फास्ट पेस्ड लाईफमध्ये असतो. कधी-कधी त्यांना असं, अरे हे खूप अनकम्फर्टेबल वाटलं शरीरामध्ये, हे नाही आवडलं. त्याच्यातही प्रश्न असतात, की का नाही आवडलं? म्हणजे तुम्हाला का ते असं शरीरात अनकम्फर्टेबल वाटलं? किंवा तुम्हाला स्वतःबद्दल काही कळलं का? तुम्हाला पार्टनरसोबत मूव्ह करताना तुम्हाला काही त्यांच्याबद्दल समजलं का? का स्वतःबद्दल समजलं का? तर ते एक शेअरिंग सर्कल असतं आणि तो पण खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याच्यात
आपल्याला असं कळतं की अरे मला जे वाटतंय ते इतरांना पण सेम वाटतंय. हम्म. तर आपण आपल्या आयुष्यात जे कधी-कधी खूप एकटं-एकटं फील वाटतं की आपण अरे जगावेगळे नाही आहोत. जगावेगळे नाही आहोत. आपल्यासोबत इतर बरेच जण आहेत, ज्यांना पण तसंच वाटतंय. असंही वाटू शकतं आणि असंही वाटतं की अरे, ह्या गोष्टीचा ह्याला त्रास पण होऊ शकतो. म्हणजे मला हम्म. तेवढी मजा वाटली, पण ह्याला नाही आवडलं. कधी-कधी आपण बोलतो ना, की ह्याच्यात काय वाईट वाटण्यासारखं, हा. उगाचच बाऊ करते. पण अरे, एखाद्याला वाईट वाटू शकतं. तुला हम्म. जरी वाईट वाटलं नाही तर. तर त्याला एम्पॅथी ज्याला आपण बोलतो, ही तयार तयार होते. होते. आणि ही एम्पॅथी मूव्हमेंटने पण तयार होते. तर इट इज इन डान्स थेरपी वी कॉल इट कायनेस्थेटिक एम्पॅथी. हम्म. म्हणजे मी जेव्हा तुझ्यासोबत मूव्ह करते, तुझ्या हालचालीमुळे मला तुझ्याशी रिलेट करता येतं. कौस्तुभ कसा मूव्ह करतोय आणि त्याच्या मूव्हमेंटमुळे मला काय वाटतंय किंवा माझ्या मूव्हमेंटमुळे कौस्तुभला काय वाटतंय किंवा तर ती एक कायनेस्थेटिक एम्पॅथी शरीराद्वारे होते आणि शेअरिंग सर्कलमध्ये तीच एम्पॅथी आपण पण ते म्हणजे मिरर मध्ये होतं की एकंदरीतच? मिररिंगमध्ये पण होते, पण इन जनरल जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये असतो, तुझा समूहामध्ये वाईब असतो, तसा तयार त्याचं होतो. ती एनर्जी ट्रान्सफर होतेच ना ओके. एकमेकांसोबत. हम्म. हम्म. त्याला को रेग्युलेशन म्हणतात. म्हणजे आपण एकमेकांच्या एनर्जीसोबत ट्यून इन होतो. हम्म. हम्म. आणि काय आहे, जसं की आता मी एखाद्या एखाद्या हायपर मुलासोबत जर मी काम केलं, तर त्याच्यासोबत जर मी आईला किंवा वडिलांना सांगितलं मूव्ह करा, तर त्यांना कळतं की अरे ह्याच्या मूव्हमेंट्स करून कसं वाटतं हा. मला. तर कुठेतरी एक समजायला येतं की अरे ह्याच्यासारखं मूव्ह केल्याने म्हणजे त्याचा अनुभव थोडा कदाचित वेगळं आहे. अ, समजायला हम्म. लागतो वगैरे. तर एम्पॅथी तयार होते त्या शेअरिंग सर्कलमध्ये सुद्धा. किंवा आपण एकमेकांना ऐकतो, हम्म. एकमेकांना व्यक्त करू शकतो, स्वतःला व्यक्त करू शकतो आणि कुठेतरी बोलतात ना की यू फील सीन, यू फील हर्ड, यू फील हम्म. अंडरस्टूड हे होतं. आणि त्यानंतर सेशन रिलॅक्सेशनकडे जातं, थोडं कूल डाऊन. कूल डाऊन होतो किंवा फ्री डान्स होतो. कारण बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात त्या सेशन्समध्ये. तर आपल्याला असं नको आहे की लोकं जेव्हा सेशनमधनं बाहेर जातात ते असे सैरभैर होऊन जातील. कुठेतरी ते कंटेन शांत करणं, झालं शांत पाहिजे. रेग्युलेट होऊन बाहेर पडले पाहिजे. तर त्याच्यासाठी ते सेशन योग्य पद्धतीने बंद केलं पण गरजेचं आहे. कधी-कधी आर्टचा वापर करतो, कलर्स, ड्रॉइंग ह्याचाही वापर होतो सेशन्समध्ये. म्युझिकचा तर खूप मोठा भाग आहे म्हणजे सेशनमध्ये. लोक कोण आहेत त्यानुसार? लोक त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं ध्येय काय, त्यानुसार तुमचा सेशन फ्लो तर ठरतो. तू आता म्हणालीस की या हालचाली आहेत ज्या करतायत लोक आणि मग त्यातनं त्यांचं भावना येत आहेत आणि मग तू कूल डाऊन करून त्यांना शांत करतेस. मग घरी गेल्यानंतर मी त्यातनं काही शिकू शकतो का? की अच्छा ही हालचाल करून समजा मला बरं वाटलं असेल म्हणा किंवा मला ज्या माहिती नव्हत्या त्या मला स्वतःला ज्या माहिती नव्हत्या, त्या भावना माझ्या मनात उत्पन्न झाल्या किंवा मला जाणवल्या. तर त्याच भावनांचा मला माझ्या एकांतात आता कोणीतरी ग्रुप सेशनमध्ये तो हं. अनुभव घेतलेला असेल आणि त्याला आता एकांतात पुन्हा ती प्रोसेस करायची. तर मग घरी जाऊन या हालचाली तो माणूस पुन्हा करू शकतो का? ते तुम्ही रेकमेंड करता का तसं? जसं मी म्हणाले, की डान्स थेरपी ही प्रक्रिया आहे हं. आणि ती प्रोसेस करण्यासाठी तुमच्यासोबत एक थेरपिस्ट असणं गरजेचं आहे. हं. कारण बऱ्याच गोष्टी येऊ शकतात आणि त्या बऱ्याच गोष्टी बाहेर आल्याने तुम्ही पण हादरू शकतात. हं. त्यामुळे यू नीड समवन टू होल्ड दॅट सेफ स्पेस फॉर यू. त्यामुळे तुम्ही ती तशीची तशी प्रक्रिया रेप्लिकेट नाही करू शकत, कारण त्याचं थेरप्युटिक बेनिफिट नाही राहणार. ते तुमच्यासाठी नुकसानदायक पण होऊ शकतं. हं. पण अशा बऱ्याच एक्सरसाइजेस किंवा मूव्हमेंट्स आहेत, ज्यांना आम्ही सोमॅटिक एक्सरसाइजेस म्हणतो. सोमॅटिक म्हणजे शरीराने करायच्या एक्सरसाइजेस किंवा सेल्फ केअर टूल्स आहेत. हं. त्याचा वापर तुम्ही तुमच्यासाठी, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी करूच शकता. जसं की राग आला खूप हं. किंवा खूप असं बोलतात ना ओव्हरवेल्म वाटतंय किंवा हं. खूप असं ॲजिटेटेड, बेचैन वाटतंय किंवा धाकधूक वाटते. हां. तर आम्ही शेकिंग सांगतो. तू कधी बघितलं असेल शिकार करून किंवा जेव्हा प्राणी जेव्हा शिकार करतो आणि जेव्हा एक व्हॉट यू कॉल अ प्रे. हं. शिकार त्याची. हां, शिकारच म्हणतो त्याला. हां. हां. तो ही इज रनिंग टू सेव्ह हिज लाईफ. हां. आणि तेव्हा ते फुल फाईट फ्लाइट मोडमध्ये हं. असतो आणि एका ठिकाणी जेव्हा त्याला असं वाटतं, की अरे आता सेफ आहे. सेफ आहे, तर तो असं तू बघितलं असेल झडकतो तो अच्छा. स्वतःला. इट्स कॉल्ड शेकिंग ऑफ. म्हणजे यू आर लेटिंग गो ऑफ ऑल द एक्सेस एनर्जी जी काही हं. 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 ओव्हरवेल्म आहे. तर शेक ऑफ इज अ ग्रेट टूल. वॉकिंग,
कॉन्शियसली तुम्ही जर खूप फास्ट वॉकिंग केलं किंवा स्लो वॉकिंग केलं तर ते एक टूल झालं. स्ट्रेचिंग इज अ ग्रेट वे, कारण तुम्ही जेव्हा स्ट्रेच करता तेव्हा तुमचे मसल्स ओपन अप होतात आणि वेन युअर बॉडी ओपन्स अप ऑटोमॅटिकली स्पेस इज क्रिएटेड इन द बॉडी. अच्छा. जे तुम्हाला स्टक वाटतं हम्म, हम्म, हम्म. ते थोडं रिलीज वाटू लागतं. हसणं, जेव्हा आपण हसतो तेव्हा आपला Laughter जबडा therapy. मूव्ह होतो, डायफ्रॅम मूव्ह होतो, चेस्ट मूव्ह होतं. हमिंग केल्याने पण बॉडीतलं इन्फ्लेमेशन कमी होतं, रिलॅक्सिंग इफेक्ट होतो. प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हण, की शरीराला टाईट पकडून ठेवायचं आणि मग मोकळं सुट्टं ठेवायचं. ती मला वाटतं रात्री झोप लागावी झोप लागावी करतात. म्हणून. आणि त्याचं रिझन की कधी आपल्याला माहिती पण आहे, पण आपल्या शरीरामध्ये आपण एवढं टेन्शन पकडून ठेवलेलं असतं ते आपण रिलीजच नाही करत. तर वी हॅव टू ट्रेन आवर बॉडी हाऊ टू रिलीज दॅट टेन्शन. तर अशा बऱ्याच एक्सरसाइजेस आहेत ज्या आपण स्वतःसाठी करू शकतो, की मला जर कधी खूप पॅनिक अटॅकसारखं वाटलं तर मी त्यावेळेला एखादी एक्सरसाइज किंवा त्यावेळेला स्वतःला डाऊन रेग्युलेट करू शकतो. आम्ही आमच्या पार्टिसिपंट्स असंही सांगतो की राग आला तर कलर्स घ्या आणि नुसतं कलर करा. म्हणजे ते इतरांवर तो राग बाहेर काढण्यापेक्षा तो तुम्ही लिहून कागदावर काढा, काढता. कागदावर काढा, डान्स करा, मूव्ह करा, वॉक करा, स्ट्रेचिंग करा, शेकिंग करा. तर ह्या सगळ्या मुवमेंट्स आपण स्वतःसाठी करू शकतो आणि इट्स अ पार्ट ऑफ युअर सेल्फ केअर टूल किट. अशा जर 5 कुठल्या हालचाली सांगू शकतेस का, ज्या कोणत्याही वयातल्या लोकांनी केल्या तरी चालतील? वयातल्या किंवा कुठल्याही परिस्थितीतल्या, त्यांचे हातपाय धडधाकट आहेत निदान अशा लोकांसाठी. शेक ऑफ मला खूप आवडतं. असं म्हणजे ट्विस्ट करे टाईप. जस्ट शेक, बॉडीला हलवणं, झटकणं. ओके, की जसं मी बोलले की खूप जेव्हा एनर्जी खूप वाढते, शरीरातला स्ट्रेस वाढतोय किंवा ती भावना खूप अशी टू मच वाटते, बाबा हे मला नाही आता सहन होत आहे, तर मी ते डिस्चार्ज करू शकते. एक शेक ऑफ आणि झटकायचं पुऱ्या शरीराला, फुल बॉडीला तुम्ही शेक ऑफ करू शकता. स्ट्रेचिंग करू शकतात, कारण Okay. जेव्हा आपण स्ट्रेच करतो तेव्हा आपण बॉडीमध्ये एक स्पेस तयार करतो. कधी कधी आपण खूप वेळ असं नुसतं बसून असतो, आपलं चेस्ट किंवा डायफ्राम केव्ड इन आहे, आपण दीर्घ श्वास घेत नाही आहोत, तर थोडं स्ट्रेच केलं वेगवेगळ्या पद्धतीने तर त्याच्याने आपल्या बॉडीचं लिम्फॅटिक सिस्टीम पण ॲक्टिवेट होतं, म्हणजे डिटॉक्स पाथवेज ॲक्टिवेट होतात, बॉडीमध्ये स्पेस तयार होते, ओपननेस तयार होते आणि त्याच्याने माइंडमध्ये पण ओपननेस होतं. जसं मी बोलली की एखादी मूव्हमेंट करून आपल्या मनावर पण त्याचा परिणाम होतो, तर वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रेचिंग करू शकतात. वॉकिंग, चालणं हे खूप ग्राउंडिंग आहे. जेव्हा खूप विचार चालू आहेत मनात, सगळी एनर्जी घरातल्या घरात फेऱ्या मारू शकतो किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठलं मैदान असेल किंवा गार्डन असेल तर तिथे जाऊन चाला, फास्ट वॉकिंग करू शकतात किंवा अगदी स्लो वॉकिंग करू शकतात, ज्याच्याने तुमची सगळी जी एनर्जी आहे ती पायांमध्ये येते, ग्राउंडिंग वाटतं. म्हणजे जेव्हा एन्झायटीमुळे आपल्याला खूप असं सगळं वर येतं असं वाटतं की आपण खूप डोक्यात खूप विचार चालू आहे, तर तुम्ही वॉक करू शकता, चालू शकता. तर 3 झाले. दीर्घ श्वास घेणे, खूप स्लो, तो सगळ्यात बेस्ट आहे. पण कधी एन्झायटीमध्ये, पॅनिकमध्ये लगेच श्वास घेणं खूप कठीणही होऊ शकतं. तर तेव्हा तुम्ही आधी जर अप रेग्युलेट करणं, म्हणजे आधी तुम्ही जर शेक ऑफ वगैरे करून त्यानंतर थोडंसं स्वतःला डाऊन रेग्युलेट म्हणजे रिलॅक्स करायला जाल तर ते कदाचित जास्त सोपं वाटू शकतं लोकांना. थोडक्यात आपण मुद्दामून दोन्ही टोकं गाठायची, असं करायचं. डिपेंड्स. तुम्हाला ट्राय करावं लागेल आणि स्वतः कळेल की तुम्हाला काय हेल्प करते. ओके. तर तुम्हाला जर वाटतं की मला ही गोष्ट करून चांगलं वाटतंय, हेल्प करते, मला शांत होता येत आहे, तर तुम्ही ते करा. आणि 5वं आपण हमिंग करू शकतो, म्हणजे नुसतं नेझल ब्रीदिंग हमिंग करू शकतो, हसू शकतो जोरजोरात किंवा हसण्याने किंवा फाईंड मोमेंट्स वेअर यू आर लाफिंग. सो दॅट इज अ ग्रेट वे. या 5-6 हे मार्ग आहेत ज्याच्यामुळे आपण सहज स्वतःला शांत करू शकतो किंवा शिफ्ट तयार करू शकतो आपण माइंडमध्ये. म्हणजे टाळ्यावर येऊ शकतो थोडक्यात. येस. ओके.
आता मला हे सांग, की नेमकं हे सगळं कशामुळे होतं? म्हणजे हं, ह्या हं. झाल्या हे टिप्स एंड टेक्निक्स झालं आणि तू आता मगाशी सांगितलंस, की अशा मुली होत्या ज्या 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 अनाथ आहेत, ज्या रस्त्यावर वाढलेल्या आहेत किंवा अनेक प्रकारचे अनुभव त्यांनी भोगलेले आहेत आणि त्या अगदी पार वाईट अवस्थेतून चांगल्या अवस्थेपर्यंत आल्या. तर या मागचं शास्त्र काय आहे? सायन्स काय आहे? हे कशामुळे घडतं? मी जसं सुरुवातीलाच म्हणाले, की आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये एक नातं आहे. दॅट्स अ माइंड बॉडी कनेक्शन. हं, आपलं जर मनाबद्दल सांगायचं झालं किंवा मेंदूबद्दल सांगायचं झालं, तर आपला नर्व्हस सिस्टम जो आहे, हं. एक सेंट्रल नर्व्हस सिस्टम आहे, जो मेंदू आणि पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कॉर्डला कनेक्ट करतं आणि एक पेरिफेरल नर्व्हस सिस्टम आहे, जे सगळे नर्व्हजना तिकडून कनेक्ट करतं, पसरतं. हं. पसरतं. तर आपलं नर्व्हस सिस्टम फक्त संवाद साधण्यासाठी नाही आहे, की मेंदूपर्यंत, शरीरापर्यंत संकेत पोहोचवण्याचं काम नाही आहे, पण आपलं नर्व्हस सिस्टम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप मोठं योगदान आहे त्याचं. हं. म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये एक ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम आहे, ज्याला आपण सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम असं म्हणतो. म्हणजे काय? म्हणजेच, की जेव्हा केव्हा कधीतरी कधी कुठलाही अ, धोका आला, हं. थ्रेट आली, तर आपलं बॉडीचं अलार्म क्लॉक चालू होतं, ज्याला आपण सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणतो. अच्छा. की सपोज तुझ्यासमोर एखादा वाघ येऊन उभा राहिला. वाघ मोठा आला, कुत्रा आला. कुत्रा आला, पुरेसं ज्याच्याने तू आहे. घाबरलास, "अरे बापरे! आता हा मला चावेल, हं. हा माझ्यावर हल्ला करेल, काहीतरी करेल." तर तुझं इन्स्टिंक्ट असेल, की तू इदर त्या कुत्र्याबरोबर लढशील, फाईट करशील, हं. मारशील, काहीतरी फेकून मारशील, स्वतः मारशील किंवा पळून जाशील. बाबा मी स्वतःला इकडून दूर करतो किंवा तू असं एकदम थांबून आहे, की मला काही सुचतच नाही. हं. हे भांबावलं आपले एकदम. भांबावून जातो. तर तुला फाईट, फ्लाइट, फ्रीज करण्यासाठी तुझं शरीर काय करतं, सगळं रक्ताचा प्रवाह तुझ्या हातांकडे, पायांकडे नेऊन पोहोचवतं. म्हणजे तुझ्यात ती एनर्जी असेल बरोबर. पळायची, फाईट करायची. म्हणून धडधड वाढते. धडधड वाढते, श्वास शॅलो होतो. हं. त्यावेळेला पाचनक्रिया वगैरे थांबते किंवा ती प्रायोरिटी नसते शरीराची. तो धोका टळल्यावर हं. युअर बॉडी सपोज टू ॲक्टिव्हेट द पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम, ज्याच्याने बॉडी रिलॅक्स होते, शांत होते, रक्ताचा प्रवाह परत पुऱ्या शरीरामध्ये समान पद्धतीने व्हायला लागतो, हृदयाची धगधग कमी होते, श्वास दीर्घ व्हायला लागतो, पाचनक्रिया वगैरे अजून चालू होते किंवा जी थांबलेली असते ती क्रिया चालू होते. कधी-कधी जेव्हा आपल्या आयुष्यात क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो, जर तणाव कॉन्स्टंटली असेल, हं. तर तो अलार्म सिस्टम बंदच होत नाही. तो चालूच राहतो, चालूच राहतो, चालूच राहतो आणि त्याच्यामुळे हं. आपण लाईफ लाँग किंवा बऱ्याच काळासाठी त्या फाईट, फ्लाइट, फ्रीज रिस्पॉन्समध्ये अडकून राहतो. आणि कधी-कधी लोकांची रिॲलिटी, वास्तविक परिस्थिती एवढी तशीच असते. तशीच असते आणि एवढी डिफिकल्ट असते, त्रासदायक असते, पेनफुल असते, की असं वाटतं की नको मला, मी फॅन्टसी वर्ल्डमध्ये राहणं जास्त सोपं हं. आहे माझ्यासाठी. तेव्हा आपण डिसोसिएट होतो. डिसोसिएट होतो म्हणजे आपल्या शरीरापासूनचा संबंध आहे किंवा लक्ष आहे ते कमी होऊन जातं. म्हणजे आपण डोक्याला माझा जो काही ताप आहे, तो घालवण्यासाठी जसं पुस्तकं वाचतो किंवा सिनेमा बघतो, तसं शरीराचं पण व्हायला लागतं असं म्हणतेस तू. म्हणजे हे बघ, अ, जर आपण सर्व्हायव्हर्स ऑफ सेक्शुअल व्हायलन्सबद्दल बोललं, त्यांच्यावर जो अत्याचार होतोय तो खूपदा त्यांच्या शरीराद्वारे होतोय. हं. तर मला जर माझ्या शरीराद्वारे फक्त पेन फील होतंय, हं. वेदनाच होतायत, तर मी ते नम करून टाकते. मला मग त्या वेदना फीलच होत नाहीत. तर त्यामुळे माझं आणि माझ्या शरीरापासूनचं एक डिस्कनेक्ट झालंय. अच्छा. तर त्याला डिसोसिएशन म्हणतात. एक सॉर्ट ऑफ नमिंग म्हणतात. हं. तर हे एक होतं. कधी-कधी जेव्हा आपल्याला तो क्रॉनिक स्ट्रेस कंटिन्युअस राहिला आपल्या आयुष्यात, तर आपण हायपर व्हिजिलंट होतो. आपण सतत असं सतर्क असतो. सतत काय, हं, हं, कुठे, हं, काय, हं. कधी होईल असं ह्या टेन्शनमध्ये पॅनिक असतो. मोडमध्ये पूर्ण. पॅनिक मोडमध्ये आपल्याला आउट ऑफ कंट्रोल वाटतं. ओके. म्हणजे माझी हृदयाची धगधग एवढी वाढते आहे आणि मला एवढं असं मी थरथरते आहे. हं. मी काय करू ज्याच्याने हे थांबेल? मला काही सुचतच नाही आहे. हं. आणि आपल्याला खूप आउट ऑफ कंट्रोल वाटतं. म्हणजे आपलं परत आपल्या शरीराशी एक डिस्कनेक्ट झालेलं आहे.
आणि खूपदा पॅनिक ह्याच्यामुळे वाढतं, कारण मला आउट ऑफ कंट्रोल वाटतं. म्हणजे मला अजून भीती वाटते, बापरे! ह्याच्याने अजून काही झालं तर? हे वाढून अजून काही भयंकर झालं तर, हं, मला हं, काही हं. झालं तर, करून आपलं ते पॅनिक वाटतं. तर वाढतच आपल्याला जातं. खूप आउट ऑफ कंट्रोल वाटतं त्या सिच्युएशनमध्ये. आपल्या शरीराशी आपण डिस्कनेक्ट होतो. तर अशा वेळेला आपलं शरीर विसरून गेलेलं असतं, की आपलं पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम पण काम करते. आपल्याला रिलॅक्स होता येतंय. पण हं. आपण विसरून गेलेलो आहोत, की हे कसं व्हायला पाहिजे. तर डान्स थेरपीमुळे किंवा अशा थेरप्युटिक अप्रोचमुळे आपण शरीराला हे शिकवतो, की फक्त पॅनिक राहणं, फक्त हायपर व्हिजिलंट राहणं, हीच एक पद्धत नाही आहे जगण्याची. हं. तुम्ही रिलॅक्सही होऊ शकतात. तुम्ही शांतही होऊ शकतात. तुम्ही आणि ते व्हायला तुम्हाला आधी तुमच्या शरीराला ऐकलं पाहिजे, हं. की मला कधी असं होतंय, की माझी जर हृदयाची धगधग वाढते, तर ती का वाढते? मी खूप धावून आले म्हणून वाढते का माझ्या मनात काहीतरी भीती आहे म्हणून वाढते? तर जेव्हा आपण आपल्या पार्टिसिपंट्सना किंवा स्वतः शिकतो, की मी माझ्या शरीराशी ते कनेक्शन कसं परत आणू शकते. हं. म्हणजे मी स्वतःच्या शरीराला कसं ऐकू शकते, की अरे ही धाकधूक होते आहे. हं, हं, हं. अरे माझा श्वास असा शॅलो होतो आहे किंवा मला कुठेतरी दुखतंय, काहीतरी अकड धरली आहे. तर जेव्हा मी माझ्या शरीराला ऐकायला लागते, तेव्हा मी माझ्या शरीरावर परत कंट्रोल करू शकते. जेव्हा मी माझ्या शरीरावर कंट्रोल करू शकते, म्हणजे अच्छा ही धाकधूक होते आहे, पण मी ह्या पद्धतीने ती धाकधूक कमी करू शकते. जसं की मी हं. तुला मगाशी शेक ऑफ सांगितलं किंवा प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन शिकवलं किंवा सांगितलं. तर वी आर ट्रेनिंग अ बॉडी हाऊ टू ॲक्टिव्हेट द पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. त्याच्याने आपल्या शरीरावरचा कंट्रोल परत येतोय. हं. जेव्हा मला माझ्या शरीरावरचा कंट्रोल परत आला, दॅट एक्सटेंड्स टू मी हॅव्हिंग कंट्रोल इन माय लाईफ. तो आपण संबंध जोडायला शिकतो. सांभाळतं. अनकॉन्शियसली किंवा कॉन्शियसली. येस. म्हणजे एकतर द मेन थिंग इज लर्निंग टू लिसन टू युअर बॉडी. हं. जे आपण बरेचदा आपण नाही करत. नाही करत. आपण आपल्या शरीराशी एवढे डिस्कनेक्टेड असतो, की आपलं शरीर आपल्याशी नेहमी बोलत असतं. संकेताने बोलत असतं. बरेचदा आपल्याला जे आजार होतात, ते त्याचं कारण इन्फेक्शन किंवा इंजरी नसल्यामुळे ते सायकोसोमॅटिक आजार असतात. म्हणजे सायकोसोमॅटिक म्हणजे? सायको म्हणजे सायकोलॉजिकल, रिलेटेड टू युअर ब्रेन माइंड. ऑर युअर माइंड. हं. सोमा म्हणजे बॉडी. म्हणजे आपण आपल्यात राग दडून जर ठेवला असेल किंवा असे काही फीलिंग्स की आपण व्यक्त नाही केले आहेत किंवा तणाव शरीरात पकडून ठेवला असेल, हं, तर हं. त्याच्यामुळे आपल्याला दुखणं येतं किंवा काही आजार होतात. आता जसं मी तुला बोलली, की जेव्हा आपण फाईट, फ्लाईट, फ्रीज रिस्पॉन्समध्ये होतो, आपलं शरीराचं सगळं रक्तप्रवाह आपल्या पायांकडे, हातांकडे येतो. म्हणजे पाचनक्रिया काय होते तेवढ्यासाठी थांबते. थांबते. आता तू जर क्रॉनिक स्ट्रेसमध्ये असलास, तर तुझं पोट बिघडणारच ना. हं. तर तुझं पाचनक्रिया वीक होत जाणार. बरोबर. आणि मग आपल्याला असं कळतही नाही, की वर्षानुवर्ष मला कॉन्स्टिपेशन होतंय, मला ब्लोटिंग होतंय, मला इंडायजेशन होतंय, आपण गोळ्या खात आहोत, हे आहोत, ते आहोत, पण ते बरं नाही होतंय. तर कधी-कधी ह्याचं उत्तर शरीराकडे परत येणे आहे. शरीरामध्ये ती सेफ्टी परत निर्माण करण्यामध्ये आहे. म्हणजे शरीराला सांगणं आहे, की बाबा जो धोका आहे तो टळलाय आता. हं, हं, तो हं. आता दूर झाला. आता तू सुरक्षित आहेस. तू स्वतःला रिलॅक्स करू शकतेस. तू स्वतःला शांत करू शकतेस. तर ही जी प्रक्रिया आहे ती आपण डान्स थेरपीद्वारे करू शकतो आणि तिथून हीलिंग होतं. हीलिंग तेव्हा होतं जेव्हा आपण रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये असतो. हं. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या सगळ्या रक्तपेशा, आपले हॉर्मोन्स, आपले सेल्स रिजनरेट होतात. आपलं ब्रेन रिजनरेट होतं. पण आपण जर त्या स्टेटमध्ये आलोच नाही, हं. तर आपली हीलिंग प्रक्रिया होत नाही. हं. आणि आपण त्या टेन्शन, त्या ट्रॉमामध्येच अडकून राहतो. कुठेतरी आपण ह्या प्रोसेस थ्रू हे शिकतो, की मी माझ्या बॉडीसोबत कसं परत कनेक्ट होऊ. कनेक्ट होऊ शकते. बॉडीला कसं ऐकू शकते. माझे जे सेन्सेशन्स आहेत त्यांना कसं समजून घेऊ शकते. हं. एकदा मला ते समजायला लागलं, तर मला हे कळणार, की हे का होतंय? ते का होतंय कळायला लागल्यावर मी त्याच्यावर काहीतरी काम केले. मला खूप राग येतो. हा राग माझ्या शरीरातून दिसून येतोय का? हे बेचैनी, काहीतरी टेन्शन दिसून येतं. आपण ते ॲड्रेस करू शकतो. हं. सो वी स्टार्ट विथ द बॉडी. दॅट हेल्प्स अस मूव्ह टू द इमोशन्स. आणि दोन्हीमुळे त्याचा इफेक्ट माझ्या लाईफमध्ये दिसतो.
माझ्या अच्छा. कॉन्फिडन्स लेव्हलमध्ये, मी निर्णय कशी घेते, हं, मी हं. कशी संवाद साधते, मी कधी नाही बोलते, कधी हो बोलते, मी फक्त लोकांना प्लीज करत राहते का मी कुठेतरी स्वतःचा पण नाही बाबा स्टान्स घेतेस. स्टान्स घेते. तर ही प्रक्रिया अशा पद्धतीने होते आणि म्हणूनच ह्याचा फायदा सगळ्यांना होतो आणि होऊ शकतो. कारण आपल्या सगळ्यांना तणाव थोडेफार आणि काहीतरी प्रश्न स्ट्रेस असतातच. असतातच आणि आपण आजकाल एवढ्या क्रॉनिक स्ट्रेसच्या सिच्युएशन्समध्ये आहोत, की हं, हं. आपण रिलॅक्स करणं विसरून गेलेलो आहोत, खेळणं विसरून गेलेले आहोत. आणि खेळण्यामध्ये पण खूप हीलिंग होतं. जसं की डान्स थेरपीमध्ये आपण डान्सिंग करतो, मजा करतो, मस्ती करतो. त्याच्याने पण खूप रिवायरिंग होतं ब्रेनचं आणि त्याच्यातून पण खूप हीलिंग प्रोसेस होते. तुला आलेल्या अनुभवांवरनं तुला लोकांना काय सांगायला आवडेल? एवढंच सांगेन की आपलं शरीर, आपलं मन आणि आपलं स्वास्थ्य हे आपल्या हातात आहे. हं, हं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची वाट नाही बघितली पाहिजे, की काहीतरी झाल्यानंतर मी काय करू शकते हं, हं, किंवा हं. त्याच्यावर कसं ती सिच्युएशन टॅकल करू शकते. सेल्फ केअर म्हणा, ते आपण आपल्या डेली रूटीनचा एक भाग करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर मूव्हमेंट करायला आवडते, तर तुम्ही मूव्हमेंट करा. तुम्हाला नाचणं आवडतं, तुम्हाला गाणं आवडतं, तुम्हाला खेळायला आवडतं. जे तुम्हाला करायला आवडतं इन टर्म्स ऑफ मूव्हमेंट, शरीराची हालचाल करा. ते करून तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. जर तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देत आहेत, सतत काय प्रॉब्लेम जर होत आहेत, तर ते का हं. होत आहेत? वारंवार का होत आहेत? मी गोळ्या खाऊन ऑफकोर्स डॉक्टरकडेही जा जर त्याची गरज पडली, हे नाही. पण कधीतरी थोडं अजून खोलात त्याचा विचार करा, की हे सारखं-सारखं का होत आहे? मी काहीतरी मनात दडून ठेवलंय का? का कुठेतरी राग दडलाय का? का कुठेतरी मला काहीतरी बोलायचं आहे का? तर त्याचा कुठेतरी विचार करा आणि जर तसं काही असेल तर ॲड्रेस दॅट 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 इमोशन ऑर दॅट हं, हं. प्रॉब्लेम दॅट इज शोइंग अप इन युअर लाईफ. आणि तुम्हीच जर तुमच्या आयुष्याचा आणि स्वास्थ्याचा कंट्रोल घेतला तर त्याचा फायदा तुम्हालाच होतो. बरोबर. तर डू इट इन व्हॉटएव्हर वे यू लाइक, वेदर इट इज मूव्हमेंट, वेदर इट इज थेरपी, वेदर इट इज मेडिटेशन, वेदर इट इज डान्स, स्पोर्ट खेळा आणि फाइंड मोमेंट्स ऑफ लाईटनेस इन युअर डे. म्हणजे आपण जसे व्यस्त होतो आयुष्यात, तेव्हा आपण खेळ कमी करतो हं. आणि जिथे ट्रॉमा आणि जिथे टेन्शन असतं, तिथे खेळ कमी असतो. त्यामुळे मी जेव्हा सुधारगृहांमध्ये जाते आणि जेव्हा मी शेल्टर होम्समध्ये जाते, तिथे खेळ एवढा पॉवरफुल असतो कारण त्याच्याने किती रिवायरिंग होतं, त्याच्याने किती आनंद मिळतो त्या मुलींना आणि तो आनंद आपल्यालाही मिळू शकतो. जर आपण आपल्या आयुष्यात खेळण्यासाठी संधी शोधली आणि मनसोक्तपणे खेळलं, नेचरमध्ये वेळ घालवला, स्वतःसोबत वेळ घालवला, थोडं रिफ्लेक्टिव्ह झालो, तर आय थिंक ऑल ऑफ धिस इज गोइंग टू ओन्ली एन्हान्स आवर हेल्थ अँड आवर लाईफ. एक मला शेवटचा प्रश्न जाता, की यात एकंदरीत मुळात नाच हा प्रकार म्हटल्यावर अ, जास्त हे विशेषतः स्त्रियांसाठीच आहे, की पुरुषांसाठी सुद्धा? डान्स थेरपी सगळ्यांसाठी आहे. डान्स हा सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्ही सगळेही करू शकतात. बरेचदा माझ्या सेशन्समध्ये स्त्रिया येतात, पण पुरुषही आलेले आहेत आणि त्यांनी एवढं मनमोकळेपणे नाचले आहेत, एन्जॉय केलं आहे. तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि इनफॅक्ट आपल्या समाजातनं एक असं समज असतं, की पुरुषांनी त्यांचे फीलिंग्ज दाखवले नाही पाहिजेत हं. किंवा त्यांनी सगळं असं धरून ठेवलेलं पाहिजे आणि त्याचाही त्यांना तणाव होऊ शकतो. त्यामुळे जर आपण असे स्पेसेस क्रिएट केले, जिथे पुरुषही येऊन स्वतःचं मन मोकळं करू शकतायत, स्वतःला फ्री बॉडीली फ्री करू शकतात, तर ते खूप गरजेचं आहे. हं. त्यामुळे इट इज फॉर एव्हरीवन, मेन, विमेन, पीपल ऑफ ऑल जेंडर्स. ओके. जर कोणाला डी-एम-टी संदर्भात तुझ्याशी संपर्क साधायचा असेल, तर लोकांनी काय करावं? माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे डान्स मूव्हमेंट थेरपीची, ज्याला मी विंग्ज इन मोशन असं नाव दिलं आहे. तर तुम्ही माझ्या Instagram पेजवर येऊ शकतात आणि त्यात बरेच व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, बरीच माहिती आहे आणि तिथून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. अलिशा पिंटू, तू आज आलीस आणि डी-एम-टीची आम्हाला ओळख करून दिलीस. खूप खूप धन्यवाद. थँक यू.